Praise the Lord. We welcome you all. और मैं वेट करूंगा जब तक हम सब ऑनलाइन नहीं आते हैं तक. We welcome you again. Praise Jesus. अगर आप ऑनलाइन हो तो मेरी आवाज़ को सुन सकते हो तो कमेंट में लिख सकते हो नीचे. और जैसे आप ये देख रहे हो इस वीडियो को शेयर कीजिएगा तो आपके सारे ग्रुप्स में, आपके व्हाट्सएप कॉन्टैक्ट्स में सबके साथ शेयर कीजिएगा. शेयर करने के बाद कमेंट सेक्शन में लिखिए कि आपने शेयर किया ऐसे ताकि हम समझ पाए. आमीन. प्रेज यू जीसस. I hope आप ब्लेस्ड हो, आशीर्वादित हो. Amen. If you have shared the video, please let us know. Hallelujah. Praise the Lord everyone. Praise the Lord. हम मिलकर आराधना करते हैं. सॉरी मेरे गिटार का लास्ट स्ट्रिंग टूट चुका है तो शायद से ठीक साउंड नहीं करेगा. बट लेट्स वर्शिप द लॉर्ड नेवरदलेस. आमेन. गिटार का लास्ट स्ट्रिंग टूट चुका है. होप यू आर डूइंग वेल. हेलो पास्टर हनोक, हाउ आर यू? लेट्स वर्शिप. मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को भाऊं. ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना. मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को भाऊं. ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना. मेरे अंदर तेरी आदतों को भर दे. मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे. मेरे अंदर तेरी आदतों को भर दे. मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे. मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को भाऊं. ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना. मैं ना करूं मेरे मन की, दौड़ूं तेरी मर्जी को. मैं ना करूं मेरे मन की, दौड़ूं तेरी मर्जी को. लग जाए ऐसी लत तेरी, कुछ और ना बुझाए. तेरी हर ख्वाहिश को मैं अपनी आदत बना लूं. ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना. मेरे अंदर तेरी आदतों को भर दे. मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे. मेरे अंदर तेरी आदतों को भर
आऊं, मैं तेरे दिल को भाऊं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना। क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया। क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया। तुझ में ही मेरी सुबह, तुझ में ही हर शाम, तुझसे ही करता शुरू हर कोई काम। तुझ में ही मेरी सुबह, तुझ में ही हर शाम, तुझसे ही करता शुरू हर कोई काम। शुक्रिया करता हूँ मैं लेके तेरा नाम, आदर और धन्यवाद आज तेरे नाम। शुक्रिया 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 तेरा, शुक्रिया। बोलो शुक्रिया। सारी दुनिया तेरी है, सब कुछ तूने रचाया है। सारी दुनिया तेरी है, सब कुछ तूने रचाया है। मुझको भी तूने बनाया है, तेरे जैसा किया है। क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया। Thank you, Jesus. Excuse me. Amen. शुक्रिया अदा कहते परमेश्वर हर एक आशीर्वाद के लिए। धन्यवाद परमेश्वर। Thank you, Jesus. Thank you, Jesus. Hallelujah. मिलकर आराधना करें। ऐ दुनिया के लोगों ऊंची आवाज करो, गाओ खुशी के गीत, उसका गुणगान करो, इबादत करो उसकी, इबादत करो। कहो इबादत करो। याद रखो कि वही एक खुदा है, हमको ये जीवन उसी ने दिया है। उस जा रहा से हम सब हैं आए, हम दोस्तना के हम गीत गाए। रब का तुम शुक्र करो, ऊंची आवाज करो, गाओ खुशी के गीत, उसका गुणगान करो, इबादत करो उसकी, इबादत करो, इबादत करो
की इबादत करो। परमेश्वर तेरी इबादत करता है, तेरे हर आशीर्वाद के लिए धन्यवाद देते हैं तुझे। ओह थैंक यू जीसस, ओह धन्यवाद, थैंक यू जीसस। थैंक यू जीसस। हमें कल ये बताते तेरे मार खाने से यीशु मैंने शिफा पाई है, तेरे खून बहाने से मिली मुझको रिहाई है, तेरे मार खाने से यीशु मैंने शिफा पाई है, तेरे खून बहाने से मिली मुझको रिहाई है। हाँ परमेश्वर, कोई चारागर तुझसा नहीं, कोई रहबर तुझसा नहीं, कोई चारागर तुझसा नहीं, कोई रहबर तुझसा नहीं, तूने अपनी जान देकर मेरी जिंदगी बचाई है, तूने अपनी जान देकर मेरी जिंदगी बचाई है। थैंक यू जीसस, धन्यवाद देते परमेश्वर इस समय के लिए, धन्यवाद हर एक जन को छूने के लिए। परमेश्वर तेरी आराधना के द्वारा आगे का सारा समय परमेश्वर तेरे हाथ में देते हुए महान परमेश्वर है, कोटि कोटि धन्यवाद जीसस ने। प्रेज द लॉर्ड। जो भी हमें देख रहे इस समय, अभी वचन शुरू होने वाला है, तो मैं रिक्वेस्ट करूंगा कि जितने भी जन हमें देख रहे कि इस वीडियो को अपने ग्रुप्स पर और अपने वॉल्स पर शेयर कीजिएगा, ताकि और भी लोग हमारे साथ जुड़ पाए और भी लोग आशीर्वादित हो सके, उनकी जिंदगी बदले। आमीन। Praise the Lord. प्रभूची स्तुती असो। So, welcome all of you. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। Okay. I'm Pastor Nelson. Praise God, Pastor. From West Bengal. Yes. वेस्ट बेंगॉल मधून आहे। Mala and Saroj. Praise God, all of you. माला, तो सरोज। Yeah, praise God. Yeah, wonderful. Yeah. Okay, today I'll speak to you about a father's love, आज मी तुम्हाला आपल्या पिताची प्रीतीविषयी बोलणार आहे, so that your relationship will be better. जेणेकरून तुमचे नातेसंबंध So उत्तम असेल। this is very important. ही खूप महत्त्वाची आहे। You know, how you relate with God तुम्ही देवाबरोबर कसं संबंध ठेवत is आहे, very important. ती खूप महत्त्वाची आहे। You know, based on the right information, आणि योग्य माहितीच्या आधारे you can have a right relationship with God. तुम्ही देवाबरोबर एक योग्य नातेसंबंध ठेवू शकत आहे। You know, 1 John 3:1 says, 1 योहान 3:1 म्हणत आहे, behold, what manner of love कसं प्रकारची प्रीती the Father पिताने has bestowed upon us. आपल्यावर ओतली आहे। Look at the great love. आणि महान प्रीतीकडे बघा।
that we should be called the sons of God, जेणेकरून आपण देवाचे पुत्र असं म्हटले No. गेले पाहिजे. not the servants of God. देवाचे दास नाही, I चाकर know नाही. many people think we are servants. अनेक लोकांना वाटत आहे आम्ही देवाचे Yeah, चाकर किंवा दास आहे. servant means you should have the mentality of a servant. दास म्हणजे तुमच्याकडे दासाची मानसिकता असली Means पाहिजे. with humility serve God. म्हणजे नम्रतेने आपण देवाची सेवा केलं But पाहिजे. that doesn't mean you're a servant. त्याच्या अर्थ असं नाही की तुम्ही दास आहात. 1 John 3:1 says, 1 योहान 3:1 म्हणत look आहे. at the manner of love आणि असं प्रकारची प्रीतीकडे बघा that God has bestowed upon us, जो देवाने आपल्यावर ओतलेली आहे, or our दाखवलेली Father आहे, has bestowed upon us, की आपल्या देवपिताने आपल्यावर दाखवली आहे that we should be called the sons of God. की आपण देवाचे पुत्र असं म्हटले गेले पाहिजे. Amen. आमेन. You're the sons of God. तुम्ही देवाचे पुत्र आहात. That's why the world does not know us, म्हणून जग आपल्याला ओळखत नाही, because it doesn't know Him. कारण जग देवाला ओळखत नाही. So today I'll speak to you from the parable that Jesus spoke about the prodigal son. म्हणून मी तुम्हाला त्या दाखल्यावरून बोलणार आहे जो येशूने उधला पुत्राविषयी सांगितले आहे. To reveal the heart of our Father. आपल्या देवपिताच्या हृदय प्रगट We करण्यासाठी must know the heart of our Father. आपल्याला आपल्या देवाच्या पिता हृदय समजलेच पाहिजे. Because many are calling Him Father, कारण अनेक लोक देवाला पिता but बोलत yet आहेत, they have a slave mentality, तरी त्यांच्यामध्ये गुलामाची मानसिकता not आहे. a son mentality. एक पुत्राची मानसिकता We नाही. must change that. आपण ते बदलले We पाहिजे. must renew our mind. आपण आपल्या मनाला नवीन केले Because पाहिजे. God will be looking to you as a son, कारण ते तुमच्याकडे एक पुत्र म्हणून बघणार and आहे you will be coming to Him as a servant. आणि तुम्ही त्याच्याकडे एक चाकर म्हणून येणार आहे. No, you cannot change God. तुम्ही देवाला बदलू शकत नाही. God is the same. देव तर सारखाच आहे Based on His word, आणि त्याच्या वचनाच्या He's going to आधारे look at you. तो तुमच्याकडे पाहणार But आहे. if you don't have the right knowledge, पण जर तुमच्याकडे योग्य ज्ञान नाही, you will be looking at yourself differently than our Father looks at you. मग तुम्ही स्वतःकडे वेगळं बघणार आणि तसं बघणार नाही जसं पिता तुमच्याकडे बघत आहे. That's why we need to rightly know who our Father is. म्हणून आपण योग्य रीतीने जाणून घेतले पाहिजे की आपला देव पिता कोण आहे. Because you cannot change Him. कारण तुम्ही देवाला बदलू He शकत wants नाही. you to renew your mind based on the Word of God. आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही तुमच्या मनाला नवीन केले पाहिजे वचनाच्या आधारे. But I gave you the message a few weeks back, पण काही आठवड्यांपूर्वी मी तुम्हाला एक संदेश but you दिले need to rightly divide the Word of truth. की तुम्ही देवाचे जे वचन आहे सत्याचे वचन बरोबर Okay, विभागले पाहिजे. let's go because this is a little big message I want to cut off short. आणि हा मोठा संदेश आहे मला छोटा करून बोलायचा आहे. This parable is spoken in Luke 15:11 to 32. आणि हा जो दाखला आहे लूक 15 मध्ये लिहिलंय 11 ते 32 पर्यंत. Let us go into this parable. आपण ह्या दाखल्याकडे जाऊ. You know, Jesus spoke about this parable, आणि येशूने ह्या दाखल्याविषयी सांगितले and by this parable, He has revealed आणि ह्या दाखल्याद्वारे त्यांनी प्रगट केलं our आहे Father's unconditional and unfailing love for us. आणि आपल्या पिताच्या बिना अटीच्या आणि न अपयशी होणाऱ्या प्रीतीविषयी बोललेलं Love आहे. so real, आणि इतका खरा प्रीती so intense, so beautiful, so wonderful. आणि इतका गहन, इतका सुंदर आणि इतका अप्रतिम. You know, from this we can see, आणि ह्याच्यातून आपण you know, पाहू what is शकतो life's calling. आणि जीवनाच्या सर्वात मोठा पाचारण म्हणजे It's काय calling us home to God. ती आहे की ती आपल्याला घरी बोलवत आहे God- देवाकडे. God is calling us home. देव आपल्याला घरी बोलावत आहे. God is waiting that we come home. देव वाट पाहत आहे की आम्ही स्वर्गात घरी आलो पाहिजे. Amen. Amen. Heaven is our Father's homeland. आणि स्वर्ग आपली पिताची मातृभूमी We आहे. cannot miss it. आपण ते चुकवू शकत नाही. Amen. आमेन. You know, I always say this. आणि मी नेहमी असं If बोलतो you miss heaven, जर तुम्ही स्वर्गाला you will चुकवले never miss hell. तुम्ही कधीच नरकाला चुकवणार Because नाही. these are the two eternal places. कारण ही दोन सार्वकालिक मुक्काम A आहे. person goes after he एक dies, व्यक्ती तिथे जातो जेव्हा तो मरण or पावतो after he leaves this physical world and the physical body. किंवा जेव्हा तो आपल्या शारीरिक शरीर आणि नैसर्गिक जग सोडून जातो तेव्हा तो एकतर स्वर्गात जातो किंवा नरकात जातो. There is no reincarnation. आणि पुनर्जन्म नाही. You're not going to come back again and again and again and again. आणि No. तुम्ही वारंवार तुम्ही येणार नाही. You know, the Bible says in शास्त्र Hebrews म्हणत आहे 9:22, इब्रिकरास It is 9:22 appointed मध्ये unto death once. की मरण आपल्याला एकदाच नियुक्त केलेली Only आहे once you're going to die. आणि एकदाच आपण मरणार आहे. And after that, there is the judgment, आणि त्यानंतर न्याय आहे. whether you're in the light or darkness. तुम्ही प्रकाशात आहे किंवा अंधकारात आहे. That's all. आणि एवढंच आहे. You're not going to come back again. आणि तुम्ही परत येणार नाही. This is not from the word of God. आणि ही देवाच्या वचनातून नाही. God speaks of resurrection, not reincarnation. देव पुनरुत्थानाविषयी बोलत आहे, पुनर्जन्माविषयी नाही. Amen. Amen. Once you leave for eternity. एकदा तुम्ही जग सोडून गेले तुम्ही सार्वकालिक Because सारखे once you सोडून leave जा. this body कारण एकदा तुम्ही हे and शरीर this सोडले physical world, आणि हे नैसर्गिक you जग cannot have contact with this physical world again.
परत तुम्ही ह्या नैसर्गिक जग किंवा शारीरिक शरीराशी संपर्क ठेवू शकत नाही. You'll have a spiritual body. तुमच्याकडे एक आत्मिक So शरीर no one असेल. roams about here and there. म्हणून कोणी इथे तिथे फिरत There नाही, is no भटकत नाही. bhatakti atma. आणि कुठलाही भटकती आत्मा No. नाही. Once they leave, एकदा ते निघून गेले they cannot come back again. ते परत इथे येऊ शकतच नाही. This is the truth of God's word. आणि ही देवाच्या वचनाची सत्य आहे. But some may say, पण काय लोक बोलेल but my beloved one came and spoke to me. की माझे प्रियजन येऊन माझ्याशी बोलले. No. Nahi. See, the devil impersonates people. आणि शैतान लोकांच्या सोंग घेतो. Yeah. If the comedians today can act like others आणि जर जे विनोद करणारे आहे ते इतरांसारखं वागू शकत and आहे, produce the ऍक्टिंग करू शकत आहे same words like others, आणि इतरांसारखं सारखंच वाणी काढू शकत आहे, can't the devil do it? मग शैतान असं करू शकत He is नाही. more powerful than human beings. आणि तो मनुष्य जातीपेक्षा अधिक So सामर्थ्यशाली he आहे. impersonates म्हणून तो नक्कल करतो and deceives people आणि लोकांना फसवितो, to make people believe in his lies and deceptions. जेणेकरून लोक त्याच्या खोट्यामध्ये आणि फसवणुकीमध्ये विश्वास So करेल. this is the truth. म्हणून ही One सत्य day आहे. I'll speak to you in depth, which Holy Spirit has given me about all this. आणि एक दिवस मी तुम्हाला सविस्तर मध्ये सांगणार आहे, जो पवित्र आत्माने मला या गोष्टीविषयी Okay, सांगितले so आहे. from this parable we can see म्हणून ह्या दाखल्यातून आपण बघू God शकतो is calling us home. देव आपल्याला घरी बोलावित You know, आहे. going to heaven is going to our home. आणि स्वर्गात जाणे म्हणजे आपल्या घरी जाणे आहे. You know, anyone who goes anywhere, आणि जो कोणी कुठे जातो he or she always misses home. तो किंवा ती नेहमी आपल्या घराला खूप They चुकवतो. always know that someone is waiting. आणि त्यांना माहिती आहे की त्यांची घरी कोणीतरी वाट My पाहत आहे home is waiting. आणि माझी घर माझी वाट They're पाहत always comfortable in the home. आहे. आणि त्यांना नेहमी आरामदायक वाटत आहे आपल्या घरी In मध्ये. the same way, तसंच God has प्रकारे made us an eternal home called heaven. प्रभूने आपल्यासाठी एक सार्वकालिक घर बनवलेला आहे, जो आहे स्वर्ग. It is an eternal, real world. आणि ते एक सार्वकालिक खरा जग आहे. Amen. It will never perish. आणि त्याचा नाश कधीच होणार It's not नाही. temporary, it is permanent. आणि ती तात्पुरता नाही, कायम So स्वरूपी heaven आहे. is waiting for us. म्हणून स्वर्ग आपली वाट So पाहत here आहे. also we see, म्हणून इथे देखील आम्ही you know, पाहत our आहे. greatest calling is our Father is calling us home. आणि आपला सर्वात मोठा पाचारण अशी आहे की आपला देवपिता आपल्याला घरी बोलावित आहे. So from this parable, म्हणून ह्या दाखल्यामधून it unveils the heart of a loving Father. ही आपल्या प्रेमळ पिताची अंतकरण आपल्याला उघडकीस So करून दाखवत let's see आहे. the parable आपण दाखला बघूया of the prodigal son उधला पुत्राविषयी, that Christ our Lord taught while living on planet Earth. जो ख्रिस्त आपल्या प्रभूने त्याच्या शिष्यांना शिकवले जेव्हा ते ह्या पृथ्वीवर होते तेव्हा. You know, when I was studying this parable, जेव्हा मी हा दाखल्याचा Holy अभ्यास Spirit करत gave me a होता, beautiful message. पवित्र आत्माने मला सुंदर संदेश He दिले showed me how this happened, what is all this. आणि मला दाखवले हे सर्व घडले आणि हे सर्व काय आहे. One thing he says, आणि एक गोष्टी त्यांनी one of the सांगितली main teachings of this parable आणि या दाखल्याचं मुख्य एक शिकवण आहे, is that ती अशी आहे it explains the type of love our Father has for people who are sinners. आणि ती अशा प्रकारची प्रीती आपलं देवपिता दर्शवित आहे, जो त्या पापी लोकांसाठी जो या भूतलावर आहे, पृथ्वीवर आहे. Two things it explains. आणि दोन गोष्टीचं स्पष्टीकरण One करतो. is the love our Father has for sinners, आणि एक प्रीती जो आपल्या देवपिताला पापी लोकांसाठी and आहे it also shows आणि हे the- देखील दाखवत the आहे quality of compassion that our Father has for the rebellious sons and आणि daughters. आपल्या देवपितामध्ये जो कळवळाचा गुण आहे, त्या बंडखोर पुत्र आणि कन्यांसाठी पितामध्ये जो प्रीती किंवा कळवळ आहे ते देखील दाखवत आहे. Amen. आमेन. Look at these two types. आणि हे दोन प्रकाराकडे बघा. One is our Father's love for the sinners, एक आहे आपल्या पिताची प्रीती and पापी another लोकांसाठी the compassion आणि दुसरा आहे कळवळा किंवा करुणा for his rebellious sons and त्याच्या daughters. बंडखोर पुत्र आणि कन्यांसाठी. Not judgment, आणि न्याय नाही, but love and compassion. पण प्रीती व कळवळा. By this, Holy Spirit wants to tell us आणि ह्याच्याद्वारे पवित्र आत्म्याला आपल्याला सांगायचं आहे that even his children की त्याचे लेकरे देखील must have this quality of compassion त्यांच्यामध्ये ही करुणाची गुण असली पाहिजे always functioning in their आणि lives. त्यांच्या मध्ये ही कळवळाची गुण नेहमी त्यांच्या हृदयात काम When केले you पाहिजे. always have love, ज्या तुमच्यामध्ये नेहमी प्रीती it असतो, will be easy for your faith to work. मग तुमच्या विश्वासाला काम करायला अगदी सोपं It will होईल be easy for you to believe. आणि तुम्हाला विश्वास करायला अगदी सोपं That's why होईल. the devil has twisted the message म्हणून शैतानाने संदेशाला पिळून ठेवला आहे, that people have the negative fear of God. जेणेकरून लोकांमध्ये देवाची नकारात्मक भीती So they आहे. are struggling to believe, म्हणून ते संघर्ष करत आहे विश्वास करायला struggling to receive, आणि संघर्ष करत आहे प्राप्त करायला struggling to believe on the promise of God. आणि संघर्ष करत आहे देवाच्या अभिवचनावर विश्वास God करायला. didn't do it. देवाने हे केले He didn't नाही make it you to struggle to receive. आणि त्यांनी हे गोष्टी संघर्ष करायला सांगितले नाही,
जेणेकरून तुम्ही He ते प्राप्त made केले it पाहिजे. easy for you to receive. त्यांनी तुम्हाला अगदी सोपं केले तुम्हाला Which मिळवण्यासाठी. parents will make it hard for his child to receive? आणि कुठला आई वडील त्याच्या लेकरूंना अगदी कठीण करेल त्याला गोष्टी प्राप्त No, करण्यासाठी. the parents want the children must enjoy. आणि आई वडिलांची इच्छा आहे की लेकरांनी आनंद केला May पाहिजे, receive the best. त्यांना उत्तम मिळाले पाहिजे. You know, some of the parents have sacrificed their lives. काय आई वडिलांनी आपल्या जीवनाच्या बलिदान केलं You know, आहे they have spent so little for themselves. आणि त्यांनी आपल्यासाठी खूप कमी खर्च But they केले, saw that the children are happy. पण ते हे बघून गेले की त्यांचे लेकरे आनंदित I आहे, know. सुखी आहे. There are parents who have collected money आणि असं आई वडील आहे ज्यांनी पैसा जमा or केला the आहे, retirement money, त्यांच्या and they सेवानिवृत्तीचे used पैसा जमा everything केले आहे for their child's marriage. आणि त्यांनी आपला संपूर्ण पैसा आपल्या लेकरांच्या विवाहासाठी But they खर्च didn't केला, keep anything for themselves. पण त्यांनी स्वतःसाठी काहीच ठेवले नाही. But some of the children did not take care of their parents. पण काय लेकरांनी आपल्या आई वडिलांची काळजी See, घेतली नाही. that's the love of an earthly father. आणि हीच प्रीती आहे आपल्या पृथ्वीच्या पिताशी. How much our divine heavenly father. मग किती आपल्या दैवी स्वर्गीय पितामध्ये प्रीती आहे. Amen. आमेन. Let us not put hindrances आपण अडथळे घालू in the नये wrong messages चुकीच्या संदेशांमध्ये and make it difficult for people to relate to God, which should come easily. आणि आपण लोकांना कठीण करू नये जेणेकरून ते लोकांशी जेणेकरून ते देवाशी संबंध ठेवू शकत नाही सोयीस्कर रीतीने. Okay. Now, how should we read the words of Jesus? Or how should we read the parable now? आपण आता हे दाखला किंवा येशूचे शब्द कसं वाचले You know, पाहिजे. Jesus is the greatest preacher of all time. आणि येशू सर्व काळामध्ये सर्वात मोठा प्रचारक आहे. He told stories. त्यांनी गोष्टी He सांगितल्या preached beautiful sermons आणि खूप उपदेश त्यांनी दिले that the whole world needs to hear. जो पूर्ण देशाने किंवा जगाने ऐकले पाहिजे. And the genius of Jesus is this, आणि येशूची बुद्धिमत्ता अशी आहे that he often preached की त्यांनी नेहमी प्रचार केला one message एकाच with संदेशाचे two punchlines. आणि दोनच वाक्याने Two people touching two kind of आणि people. दोन प्रकारच्या लोकांना स्पर्श करून किंवा दोन प्रकारच्या लोकांना दाखवून त्यांनी गोष्टी किंवा अध्याय He सांगितले. knew what the people need and accordingly he gave them. आणि त्यांना माहिती होते की लोकांना कुठल्या गोष्टीची गरज होते आणि त्यानुसार त्यांनी And संदेश sometimes दिले. we wonder why Jesus spoke like आणि this. आपण कधी कधी कल्पना करतो की येशूने असं का सांगितले. He spoke differently to different types of people. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी त्यांनी वेगवेगळ्या रीतीने बोलले. Those who were confident on their own आणि righteousness, जे स्वतःच्या नीतिमत्तावर अभिमानी करत होते त्यांना आत्मविश्वास होते अधिक, you got law त्यांना नियम मिळाले. to show them that you will not be able to keep it. येशूने त्यांना नियम दाखवले जेणेकरून येशूने त्यांना हे दाखवायचं होतं की ते नियमशास्त्राचे पालन करू शकत नाही. If you are not of that, जर तुम्ही तसे then नाही you got grace. मग तुम्हाला कृपा So मिळाली. Jesus spoke very beautifully. म्हणून येशूने खूप सुंदर रित्या Now let us see बोलले. the prodigal son story. आपण उद्धापुत्राची गोष्टी किंवा कथा Now, though पाहूया. I'll not go in sequence, जरी मी ओळीत जाणार नाही but I'll come back again and again to different verses. पण मी वारंवार वेगवेगळ्या वचनाकडे येणार But आहे. just to show you पण फक्त तुम्हाला or दाखवण्यासाठी unveil our Father's heart for the sinners as well as for the rebellious आणि आपल्या sons and पिताच्या daughters. जे प्रीती आहे पापी लोकांसाठी आणि बंदखोर पुत्र व कन्यांसाठी आपल्या पिताची जी प्रीती व करुणा आहे हे दाखवण्यासाठी. Now, some people love this story, आणि काही लोकांना ही गोष्टी खूप आवडत आहे. others hate it. इतर लोक ह्या गोष्टीचा द्वेष Why? करतात का Why some love it, why some don't love it? आणि का काही लोक या गोष्टीवर प्रीती करत आहे आणि काय लोक ह्याच्यावर प्रीती You करत know, नाही. I've heard people say, आणि मी असं I ऐकलेलं feel बोलत आहे, bad for the older son or मला older त्या- brother. थोरला भावाविषयी वाईट वाटते. Why? का? Because he worked so hard. कारण तो इतका परिश्रम He केला was so faithful in the आणि तो house. घरात इतका विश्वासू होता He didn't behave like the prodigal son. आणि तो उद्धा पुत्रासारखा व्यवहार केला नाही. Yet he didn't receive anything good. तरी त्याला काही चांगलं मिळाले नाही. Why they're saying that? आणि ते असं का बोलत Because आहे they're also working hard to कारण receive, ते देखील खूप परिश्रम करत आहे प्राप्त करण्यासाठी trying to perform, आणि ते कृती करायचा प्रयत्न trying करत to merit, आणि ते योग्य बनायचा trying to प्रयत्न become worthy to receive. आणि ते लायक बनायचा प्रयत्न करत आहे जेणेकरून त्यांना मिळेल. They are good and decent, आणि ते चांगले आहे आणि and सुशोभित they आहे cannot understand आणि त्यांना कळत नाही why Jesus would throw a party for someone who's a prodigal. आणि येशू कशाला त्याच्यासाठी एक मेजवानी केला जो एक उधळा होता ज्यांनी सर्व उद्ध्वस्त केला. They see someone doing nothing, आणि ते बघत आहे की कोणी काय करत yet they नाही are blessed. तरी ते आशीर्वादित But आहे. I'm doing so much, पण मी इतका करतो I'm not blessed. तरी मी आशीर्वादित नाही. So they don't like this story. म्हणून त्यांना ही गोष्टी आवडतच नाही. They are self-righteous people. आणि ते स्वनीतिमान लोक आहे. They are practicing the law. ते नियम
नियमशास्त्राचा सराव like करत the आहे, elder brother. थोरला भावासारखं, So they don't like it. म्हणून त्यांना ही गोष्टी But आवडत there are नाही. some people who like it. पण असं काही लोक आहेत ज्यांना ही गोष्टी खूप आवडत So आहेत. they don't, though they don't do so much, जरी ते इतकं कार्य करत but नाही, their believing is right, पण त्यांचा विश्वास based बरोबर on grace, कृपेवर आधारित and आहे they're so happy. आणि ते इतके आनंदित Though आहेत. I'm like this, but yet God blesses me. जरी मी असं बरोबर नाही तरी देव मला आशीर्वाद Praise करतो. God. प्रभूची स्तुती असो. So that kind of right thought and believing changes their lives. म्हणून अशा प्रकारच्या योग्य विचार आणि विश्वास त्यांच्या जीवनाला बदलून टाकतो. Amen. Amen. See, God is not stopping anyone to come. आणि देव कुणाला थांबवत नाही त्याच्या जवळ येण्यासाठी. Everyone is invited to the party. आणि प्रत्येक लोकांचे आमंत्रण आहे त्या मेजवानी. Grace is for all. आणि कृपा सर्वांसाठी But उपलब्ध you're आहे. going to have trouble पण तुम्हाला संकट असेल receiving it प्राप्त करण्यासाठी if you think जर तुम्ही असं विचार your करत Heavenly Father की तुमचा स्वर्गीय पिता as an employer. की तो एक मालक आहे म्हणून, You will not receive that. मग तुम्हाला काय मिळणार Because नाही. if you think he's your जर employer, तुम्हाला वाटत आहे की तो तुम्हाला कामावर ठेवला आहे किंवा तो तुमच्या धनी आहे, then you have to work for him. मग तुम्हाला त्याच्यासाठी काम करावं लागेल. So that's the whole point here. म्हणून इथेच सर्व मुद्दा आहे. No, Jesus always spoke about two, आणि येशूने नेहमी दोन लोकांविषयी even about सांगितले two sons. आणि दोन पुत्रांविषयी देखील सांगितले. And then again, two people go to pray. आणि दोन लोक जेव्हा ते मंदिरात जात आहे So I प्रार्थनेसाठी, would have gone there and shown you, आणि मी तिथे जाऊन तुम्हाला but I दाखवले don't असते, have time. पण इतका वेळ He नाही. always showed आणि येशूने नेहमी दाखवले, one practicing the law, एक तर नियमशास्त्राचा सराव करत or आहे his believing is based on his works, किंवा त्यांचा विश्वास त्यांच्या कार्यावर आधारित आहे. Another आणि दुसरा is व्यक्ती putting his trust in God's grace. आणि तो आपला भरोसा देवाच्या कृपेवर लावत So आहे. he always differentiated. म्हणून येशूने नेहमी फरक He दाखवले always showed this difference. आणि त्यांनी नेहमी हे फरक दाखवले. Next time I will show you more such parables. आणि पुढच्या वेळेस मी तुम्हाला अधिक असं दाखला How the दाखवणार आहे Lord took two and showed. की कसं प्रभूने दोन लोकांना घेऊन दाखवले. Amen. आमेन. Next time I'll show you that. आणि But पुढच्या वेळेस मी we तुम्हाला will finish off this दाखवणार. message. आपण हा संदेश पूर्ण करूया. So words mean different things to different people. म्हणून जे शब्द किंवा वचन आहे वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळा अर्थ ठेवतो. So if you identify with this prodigal son, जर तुम्ही स्वतःची ओळख उद्धव पुत्राबरोबर करत आहे, that means you know about grace. त्याचा अर्थ आहे की तुम्हाला कृपाविषयी If you are माहिती आहे. for this prodigal son, जर तुम्ही या उद्धव पुत्रासाठी you आहे know तर about grace. तुम्हाला कृपाविषयी माहिती आहे. And if you are for the elder brother, जर तुम्ही थोरला भावाच्या बाजूला that means आहे, yours is based on works. त्याचा अर्थ आहे की तुमच्या सर्व गोष्टी कार्यावर आधारित आहे. So whom you identify yourself, मग तुम्ही कोणाबरोबर तुमची ओळख करत that आहे is very important. ही खूप महत्वाची आहे. Works कार्यांबरोबर, कामावर or grace. किंवा कृपेवर. Amen. Amen. If it is works, it's not grace. जर ती कार्य आहे मग ती कृपा If it नाही. is grace, it's not works. जर कृपा आहे तर ती कार्य नाही. So don't mix it up. म्हणून मिसळू नका. But if you come to Jesus पण जर तुम्ही येशूकडे आले without looking at your works, तुमच्या कामाकडे न पाहता, the Lord will change your life. मग प्रभू तुमच्या जीवनाला बदलून Because टाकेल. His grace will affect and change your life. कारण त्याच्या कृपा तुमच्यावर परिणाम करेल आणि तुमच्या जीवनाला बदलून If you टाकेल. put works, जर तुम्ही काम ठेवले there's an hindrance. मग तिथे एक अडथळा असतो. We put hindrance आम्ही अडथळा घालतो before you and Jesus. आणि तुमच्या पुढे आणि येशू मध्ये. So don't put your works there. म्हणून तुमच्या काम तिथे ठेवू नका Come based looking to Him, आणि येशूकडे बघून ह्या आधारे तुम्ही या and त्याच्याकडे. that grace will have effect on your life. आणि तो जो कृपा आहे तुमच्या जीवनावर परिणाम करेल. This will also remove every kind of religion, आणि ही जी गोष्टी आहे प्रत्येक प्रकारच्या धर्माला काढून घेणार and you will be full of grace. आणि तुम्ही पूर्ण कृपेने भरले जाणार. Many commentators call this parable of the prodigal son. आणि अनेक जे टिप्पणी करणारे लोक ह्या उद्धव पुत्राच्या दाखल्याला असं बोलत आहे, Prodigal son, the prodigal son. आणि तो उद्धव पुत्र, Yeah, parable of the prodigal son. उद्धव पुत्राच्या दाखला. But the real hero of this story पण ह्या गोष्टीचा खरा अभिनेता is the father. तो आहे पिता. Amen. आमेन. And his love for both of his sons. आणि त्याची जी प्रीती आहे दोन्ही पुत्रांसाठी ते He दाखवत आहे. loved both his sons equally. आणि पिताने सामायिकपणाने दोन्ही पुत्रावर But प्रीती केली. they had a misunderstanding पण त्यांच्यामध्ये एक गैरसमज होती based on their knowledge. त्यांच्या ज्ञानाच्या आधारे. Amen. God is the same. देव तर सारखाच He आहे. loves everyone equally. तो सर्वांवर सामायिक रीतीने प्रेम But your करतो. understanding is very important. पण तुमची जी समज आहे खूप महत्वाची आहे. So by this parable, म्हणून या दाखल्याने Jesus used it very skillfully आणि येशूने खूपच कसब रीतीने त्याचा उपयोग केला to unveil हे दाखवण्यासाठी to us आपल्याला the true heart of our gracious and loving
heavenly Father. आपल्या देव पिताच्या आणि प्रेमळ पिताच्या खरा हृदय दाखवण्यासाठी. Okay, now let's go to the parable. आपण दाखल्याकडे जाऊया. I'll just read from 11 to 16. आणि 11 ते 16 पर्यंत मी वाचणार आहे. I'll just tell you what happened. What is the story? आणि तुम्हाला दाखवणार आहे की Then from गोष्टी काय. 17 onwards, we have the lesson. मग 17 पासून आपल्याकडे धडा आहे. See, we see a certain man had 2 sons. आणि आपण बघत आहे कोणा एका मनुष्याला 2 मुलगे होते. And this younger son said, त्याच्यापैकी धाकटा Father, बापाला give me म्हणाला, my portion. बापा मालमत्तेच्या माझ्या वाटा मला द्या. And see, before he didn't even wait for the death of his father. आणि त्याने आपल्या पिताच्या मृत्यूच्या देखील वाट He पाहिली said, नाही. you give me my portion. त्यांनी सांगितलं माझ्या मालमत्तेच्या वाटा मला द्या. And the father did not utter a word. त्या पिताने काही सांगितले नाही. He gave it to him. त्यांनी ते सर्व त्याला दिले. Because he saw his son. कारण त्यांनी पाहिले त्याच्या पुत्र. See, the son did not want it to enjoy with his father. आणि पुत्राला आपल्या पिता बरोबर आनंद करायची इच्छा He नव्हती. wanted to be away from the home, त्याला घरापासून दूर राहायची इच्छा away होती. from the father, पितापासून दूर away राहायचं from love, प्रीतीपासून दूर away राहायचं from security, आणि सुरक्षापासून दूर peace and राहायचं joy. आणि त्याला आनंद व शांती He एकटा पाहिजे. thought the money is enough. The money can take care of him. आणि त्याला वाटलं की पैसा पुरेसा आहे आणि पैसाच त्याची काळजी घेऊ शकत आहे. He wanted independent living. आणि त्याला स्वतंत्र असं जगणे That is पाहिजे what होते. sin. आणि असंच पाप करतो. Sin is living for self. आणि हीच पाप आहे. पाप म्हणजे स्वतःसाठी See, जगणे. he was enjoying his father's आणि inheritance. तो आपल्या पिताच्या वचनाचा आनंद घेत He होता. had security, love, family, hope, joy, peace, everything. आणि त्याच्याकडे सुरक्षा होता, आनंद होती, शांती होती, नोकरी होती, सर्व गोष्टी होती. But he wanted to enjoy alone. पण त्याला एकटा आनंद करायचा You know, होता. many don't want the father. आणि अनेक लोकांना They पिता want to नको. enjoy with all the things of this world. त्यांना जगाच्या सर्व गोष्टींमध्येच आनंद So what did करायचा he do? म्हणून He पुत्रांनी काय took केलं. all that money, त्यांनी तो सर्व and पैसा the Bible घेतला says he went far away. आणि शास्त्र म्हणत आहे की तो दूर निघून So गेला, his दूर father will देशी not निघून, even come close to him. जेणेकरून त्याच्या पिता त्याच्या जवळ He देखील येऊ wanted to शकत forget his father आणि त्याला आपल्या पिताला विसरायचं and होतं just enjoy this life. आणि फक्त ह्या जीवनाचा आनंद करायचा Look होता. at this आणि ह्या person. गोष्टीकडे बघा. Such a selfish person. That is sin. आणि इतका स्वार्थी व्यक्ती हीच Living for पाप आहे. self. स्वतःसाठी जगणे Not even bothered about the father. आणि त्याला पिताची काळजी नव्हती He wanted to separate himself from the love of the father. आणि त्याला पिताच्या प्रीतीपासून स्वतःला वेगळा But he करायचा never होता. knew that father's love would always be for him. पण त्याला माहिती नव्हतं की पिताची प्रीती नेहमी त्याच्यासाठी असेल. But he went far away. म्हणून तो दूर देशी निघून See, गेला. that's what the devil wants. आणि असं He शैतानाला wants us पाहिजे. to separate us from God. आणि ही त्याची इच्छा आहे की त्यांनी आपल्याला देवापासून वेगळा Separate केला us पाहिजे. from the father. आपल्याला पितापासून वेगळा केला So पाहिजे. there's no protection. जेणेकरून आपल्याला There कुठलंही is no संरक्षण, hope. काही आशा There नाही, is no help. आपल्याला मदत There is नाही, no security. आपल्याला सुरक्षा There is no नाही, love, प्रीती नाही joy, peace, or happiness. आणि सुख, शांती व आनंद नाही. Once you're separated, एकदा तुम्ही वेगळं झाले, Holy Spirit told me, पवित्र आत्म्याने what मला is सांगितलं, sin? पाप म्हणजे काय. Sin is a separation from our father. पाप म्हणजे आपल्या पितापासून वेगळेपणा It separates us from the father. आणि ती आपल्याला आपल्या And पितापासून the वेगळा one who करते. lives a separated life on this earth आणि एक व्यक्ती जो एक वेगळा जीवन ह्या पृथ्वीवर जगत आहे and आणि dies मरण पावतो, without coming back to the father, परत पिताकडे न येऊन he'll always be separated for eternity. तो नेहमी सार्वकालिकसाठी वेगळाच असेल. That's why here is a waiting father. म्हणून इथे एक वाट पाहणारा पिता आहे. You cannot change the decision after you die. आणि मेल्यानंतर तुम्ही तुमचा निर्णय बदलू शकत Holy नाही. Spirit told me, once you die, पवित्र आत्म्याने सांगितलं एकदा the तुम्ही मरण judgment is पावलं, set. ती जी न्याय आहे स्थापित झाली आहे. You cannot change it. तुम्ही ते बदलू शकत नाही, God cannot change it. देव बदलू शकत नाही. No people on this earth आणि पृथ्वीच्या कुठलाही can मनुष्य bribe God to change your place from hell to heaven. आणि देवाला लाच देऊ शकत नाही, जेणेकरून तो तुमच्या स्थान नरकातून स्वर्गाकडे घेऊन जाऊ You शकत can आहे. do nothing. तुम्ही काय करू शकत नाही. So this life is so important. म्हणून हा जो जीवन खूप महत्वाचे आहे. Make the right decision. योग्य निर्णय घ्या Don't live a separated life आणि एक वेगळा जीवन जगू नका without God. देवाशिवाय. Without God, the devil will rob everything. आणि देवाशिवाय शैतान प्रत्येक गोष्टीची चोरी करणार. See, but with God, पण देवाबरोबर it is very difficult for the devil to interfere. मग शैतानाला खूप कठीण होतं तुमच्या जीवनामध्ये But यायला. away from God, पण देवापासून जर तुम्ही it दूर becomes आहे very easy. मग शैतानाला अगदी सोपं So होतं. when this prodigal son left his father म्हणून जेव्हा उधला पुत्राने आपल्या पिताला सोडून गेला and trusted in the wealth or riches, आणि जेव्हा त्यांनी संपत्तीवर धनावर भरोसा केला since he had so many friends, आणि त्याच्याकडे अनेक मित्र because he होते, had money. कारण त्याच्याकडे When पैसा you have होता. money, you have many जेव्हा friends. तुमच्याकडे पैसा असतो तुमच्याकडे पुष्कळ And you मित्र think असतात they love you. आणि तुम्हाला वाटत आहे की तुमच्या मित्र They don't तुमच्यावर love प्रीती- you. ते तुमच्यावर प्रीती They करत love नाही. what you have. तुमच्याकडे जी गोष्टी आहे त्याच्यावर ते प्रीती करतात. Amen. आमीन.
You know, for example, आणि if उदाहरणासाठी someone comes in the car, जर कोणी कारमध्ये येतो the watchman someone will salute you. आणि वॉचमॅन तुम्हाला सलाम He देणार says, oh, how much he gives respect. आणि तुम्ही बोलतात किती तुम्हाला मान हा? देतो. But next day you come by cycle आणि पुढच्या दिवशी तुम्ही सायकलवर या and you're zero, आणि तुम्ही शून्य आहात, that watchman will not even recognize you. तो वॉचमॅन तुम्हाला ओळख देखील दाखवणार नाही. See, people don't love you. लोक तुमच्यावर प्रीती करत नाही, They love what you have. तुमच्याकडे जी गोष्टी आहे त्याच्यावर ते प्रीती So, करतात. but this prodigal son thought, पण हा उदला he पुत्र has so त्याच्या- many friends. की त्याच्याकडे इतकं मित्र आहे, Look, everyone is coming around. बघा Oh, सर्व माझ्या अवतीभोवती आहे. ये मेरा दोस्त है, ये सब कुछ है हमारे लिए. Huh? But what happened? पण काय होतं, A time came, अशी वेळ आली, he finished all his money. त्याने आपला सर्व पैसा खर्च He केला lived a wrong life. आणि चुकीचं जीवन तो जगला. See, everything without the Father comes to an end. आणि प्रत्येक गोष्टी आपल्या पिताशिवाय त्या प्रत्येक गोष्टीचा अंत होतो, समाप्त But होतो. with the Father, पण पिता बरोबर it will never end. ती गोष्टीच्या कधीच अंत Your होत joy नाही. will never end. तुमचा आनंद Your कधीच, peace and happiness will never end. तुमची शांती व जी सुख आहे त्याची अंत कधी होणार नाही. That's why in heaven, म्हणून स्वर्गामध्ये the joy and fun and peace and happiness and harmony will never end. आणि जी शांती आहे, सुख आहे, एकता आहे आणि जी मजा आहे त्याची कधीच अंत होणार नाही. Heaven is fun. आणि स्वर्ग मौज Heaven is मजा आहे. joy. स्वर्ग मजा आहे, आनंद Amen. आहे. You know, some people have preached heaven in such a way आणि काही लोकांनी स्वर्गाचा असा प्रचार केला आहे during the funeral services आणि मयतीच्या वेळेमध्ये that when you go to heaven, की जेव्हा तुम्ही स्वर्गात you know, जाणार with very sober preaching, आणि खूपच सौम्य शिकवण, when you go to heaven, जेव्हा तुम्ही स्वर्गात जाणार full day and night you'll be praising and worshiping God. पूर्ण रात्र व दिवस तुम्ही प्रभूची स्तुती व आराधनाच And करत saint राहणार. says, आणि संत म्हणत Amen. आहे आमीन. but in their heart they are not happy. पण त्यांच्यावर अंतःकरणात ते Oh आनंदित my, नाही. full day and night only praise and praise you, praise you, praise you have to say. हे देवा पूर्ण रात्र व दिवस तुझी स्तुती करो, स्तुती There is करो no असं fun बोलावं लागेल. in तिथे heaven. काय मजाच So नाही का it's better स्वर्गात? on earth. पण मग पृथ्वीमध्येच ठीक आहे. At least we can have fun on this earth. कधी कमीत कमी आम्ही पृथ्वीमध्ये मजा तरी करू There शकत are नाही. some self-righteous leaders. आणि असं स्वनीतिमान पुढारी आहे And even saints say, Amen. आणि सण देखील म्हणत आहे आमेन आमेन. Amen. 24 hours we're going to praise in आणि heaven. 24 तास आम्ही प्रभूची स्तुती करणार आहे स्वर्गामध्ये. Here on earth, you ask them to do 5-10 minutes, they cannot praise आणि and worship पृथ्वीमध्ये जर properly. आम्ही संतांना हा? सांगितले 5-10 मिनिट फक्त प्रभूची स्तुती करा ते देखील करू But शकत नाही. During the funeral service, when the preacher says 24 hours, you're going to praise and worship. Amen. ज्या मयतीच्या सभामध्ये प्रचारक म्हणत आहे की 24 तास तुम्ही स्वर्गामध्ये स्तुती व आराधना करणार, तेव्हा विश्वासू लोक आमेन बोलतात. But in their heart, they don't like it. पण त्यांच्या हृदयामध्ये त्यांना ही गोष्टी पसंत It नाही is not that way. आणि असं You प्रकारे know, नाही. on earth, you know, they want to move people into tears. त्यांना लोकांना अश्रू घालायचं आहे. They think now I've done my work त्यांना because वाटत people आहे wept. की मी माझं काम केलं कारण लोक खूप रडले आहेत. See, here you celebrate, you're having funeral service. आणि इथे तुम्ही मयतीची सभा ठेवतात, There they are having a celebration service. तिथे ते उत्सवाची सभा ठेवली आहे. Amen. आमेन. They're having a celebration आणि ते तिथे साजरा करतात because this person has come home. कारण हा जो व्यक्ती आहे घरी आलेला आहे. Amen. Amen. Okay. That I don't want to go there now. तिथे जायचं नाही आता. We'll learn sometimes. आणि पुढच्या वेळेस आपण शिकूया. So when he spent everything, जेव्हा त्यांनी सर्व काही खर्च and केला when the Bible says when he began to be in want, आणि शास्त्र म्हणत आहे जेव्हा त्याला गरज पडू लागले, yeah, my friends will help me. होय माझे मित्र माझी मदत I करणार, help them. मी त्यांची मदत Now केली, they will help me. तर ते माझी नक्कीच मदत But he करणार. saw पण त्यांनी पाहिले when the friends came, जेव्हा मित्र आले, Chalo, let us enjoy with this boy. चला आपण या मुलाबरोबर आनंद करू. But this boy said, now no enjoyment because I don't have money. आणि हा मुलाने सांगितलं काय मौज मजा नाही, माझ्याकडे तर I पैसाच said, नाही. acha, paisa nahi kya? Acha, then next time we will come, next time. आणि पुढच्या वेळेस आम्ही येतो असं त्यांनी त्या After मुलाला that, they never came to him. त्यानंतर त्याचे मित्र त्याच्याकडे Look परत at this. कधीच आले नाही या Because the गोष्टीकडे. Bible says no one helped him. आणि शास्त्र म्हणत आहे कुणीही त्याची मदत केली See, नाही. that's what the Bible says. आणि असं शास्त्र म्हणत आहे No one helped him. कोणीही त्याची मदत केली नाही. Where are those people gone? मग ते इतर लोक कुठे गेले? See, they were not for you. ते तुमच्यासाठी नव्हते They were for your money, your position, your status, your talent, whatever you had. आणि ते तुमच्या पैशासाठी होते, तुमच्या पदवीसाठी होते, तुमच्या गुणासाठी होते, जे काय तुमच्याकडे होते त्याच्यासाठीच ते होते. Then he understood. मग त्या पुत्राला कळले No one loves me की कोणी माझ्यावर प्रीती करत नाही except my father. फक्त माझा पिता. Amen. आमेन. And the father's love is real love for आणि me. पिताची जी प्रीती आहे
माझ्यासाठी खरी The प्रीती Bible आहे. says शास्त्र म्हणत he आहे. went to one person in that country, आणि त्या देशामध्ये तो एक रहिवासीकडे and गेला that person sent him to feed the pigs. आणि त्या व्यक्तीने त्याला डुकरांना भरवण्यासाठी And he had no पाठवले food to eat. आणि त्याच्याकडे In खाण्यासाठी काय 16th ना. verse, आणि 16व्या he वचनामध्ये ate what the pigs ate. आणि जो डुक्कर खात होते तो त्यांनी And look खाल्ले. at that. No one gave him anything. त्याला कोणी काय देत नसे, This कोणी is दिले what the नाही. world is. आणि असंच जग आहे. Amen. Amen. This is how the world is. आणि असंच प्रकारे जग आहे. That's why the Bible says, don't love the world. म्हणून शास्त्र म्हणत आहे जगावर प्रीती Because the करू. world doesn't love you. कारण जग तुमच्यावर प्रीती करत नाही. Don't be mistaken. आणि चुकात पडू नका. Because you have something, you have talent, you have money, you have name and fame, they will love you. तुमच्या कडे गुण आहे, कसब आहे, तुमच्याकडे नाव आहे, कीर्ती आहे, पैसा आहे When म्हणून you कोणी don't have तुमच्यावर all प्रीती करत. this, जेव्हा तुमच्याकडे ही गोष्टी they'll नाही not even look at ते you. तुमच्याकडे बघणार That's देखील why the नाही. Bible says, don't love the world. म्हणून शास्त्र म्हणत आहे There जगावर are things that प्रीती are in the world. आणि जगाची गोष्टींवर देखील प्रीती करू नका. Otherwise, the Father's love will not be there. नाहीतर पिताची प्रीती तुमच्यात Okay, now नसेल. let us go to the message now. आपण आता संदेशाकडे वळूया From the 17th verse. आणि 17व्या Now, वचनापासून. what time we have to end, Jean? Yeah, here's the watch. By 11:40. Okay, okay, 11:40. still time. Okay, now let us go to the message. आपण संदेशाकडे जाऊया. Then the Bible says, मग शास्त्र म्हणत when आहे he came to his senses, जेव्हा तो आपल्या शुद्धीवर आला, when he learned a lesson, जेव्हा त्याने एक धडा शिकला, he thought of his home त्याने त्याच्या घराविषयी विचार केला and even thought about his servants. आणि त्याच्या चाकरांविषयी त्याने He विचार says, केला. my own father's servants तर म्हटलं की माझ्या पिताचे जे स्वतःचे चाकर are आहेत eating better than me. ते माझ्यापेक्षा उत्तम जेवण करत आहे, And खात आहे. here I am, आणि इथे मी आहे the father's own आणि son पिताच्या स्वतःच्या पुत्र is dying in hunger. तो भुकेत त्याची भूकमार होत आहे, भुकेने Look तो at मरत this. आहे. His own son, त्याच्या स्वतःच्या पुत्र hungry. भुकेला आहे, But the servants in his father's house are eating better than him. पण त्याच्या घरी जो चाकर आहे त्याच्यापेक्षा उत्तम जेवत आहे. So your believing must be right. मग बघा तुमचा विश्वास योग्य असले पाहिजे. Amen. आमेन. So good. Praise God. At least he thought that way. आणि प्रभूची स्तुती असो, ह्या पुत्राने असं तरी He said, विचार I will केला. go to my father तो म्हटला मी माझ्या पिताकडे and जातो, I'll confess my sin मी माझ्या पापाची कबुली करणार and I will say, आणि मी बोलेल I'm not worthy मी लायक नाही to be called a son. तुझे पुत्र बोलण्यासाठी, Make me your servant. मला तुझं चाकर बनव. See, look at this now. आणि या गोष्टीकडे बघा. See, even this thought was wrong. आणि हा विचार देखील चुकीचा The होता devil put in his mind. आणि शैतानाने त्याच्या मनात घातला. You know, fathers may be very angry. बघा पिता खूपच रागिष्ट असेल, Don't go there. जाऊ नका तिथे, He will punish you. तो तुला He शिक्षा दे, will chase you out. तुला बाहेर हाकलून That's देणार. why he waited and waited and waited म्हणून तो तिथेच वाट पाहिला till he became like a beggar. जोपर्यंत तो भिखारी सारखा झाला The नाही devil तोपर्यंत. will keep you out of this true knowledge आणि शैतान तुम्हाला ह्या खऱ्या ज्ञानापासून दूर ठेवणार till you become like a beggar, जोपर्यंत तुम्ही भिखारी होत नाही having तोपर्यंत, nothing. तुमच्याकडे काय नाही See, तोपर्यंत. wrong knowledge आणि हे बघा चुकीचं ज्ञान will destroy life. तुमच्या जीवनाचा नाश करणार. He had a wrong knowledge. त्याच्याकडे चुकीचा ज्ञान होता. Yet in that wrong knowledge, he said, no, at least, if not a son, let me become a servant. आणि त्या चुकीच्या ज्ञानामध्ये तरी त्याने सांगितले जर पुत्र नाही तर कमीत कमी मी दास तरी होऊ शकतो. I will tell my father, मी माझ्या पिताला सांगेन I'll work like a servant. मी एक दासासारखा काम See, करणार. he didn't understand his father at all. त्याला त्याच्या पिता मुळीच समजले नाही Both the sons didn't आणि understand. दोन्ही पुत्रांना आपल्या पिताचे मन समजलेच नाही. The one is like the Jews or the Old Testament church, आणि एक पुत्र यहुदा किंवा जुना कराराच्या मंडळीसारखा आहे living based on the law, आणि नियमशास्त्राच्या आधारे ते जगत based आहे. on works, कामावर ते आधारित not आहे understanding our father, आणि आपल्या पितांना त्यांनी समजून घेतले and नाही living in the house, आणि घरात राहून देखील not enjoying the benefits of the आणि house. घराच्या ते फायद्याचा आनंदच घेत नाही. Didn't understand. त्यांना समजलेच नाही. Even the prodigal son, आणि उधला पुत्र he देखील also didn't understand. त्यांनी सुद्धा आपल्या पिताचे मन समजले नाही. See, how can a son become a servant? आणि एक पुत्र कसा एक दास होऊ शकतो. He thought, I will work and then the father, I'll make myself worthy and the father will bless me. आणि तो त्यांनी विचार केला मी काम करणार, मी स्वतःला लायक बनवणार आणि मगच पिता मला आशीर्वाद देणार. You know, when he came back home, जेव्हा तो घरी this is परत what आला Holy Spirit told. आणि असंच पवित्र आत्म्याने मला सांगितलं His face was dirty, आणि त्याच्या चेहरा घाणेरडा his होता clothes were ragged and dirty. आणि त्याचे जे कपडे होते फाटलेले होते, घाणेरडे होते.
Imagine a rich man's son. आणि कल्पना करा, एक धनवान व्यक्तीच्या Did the मुलगा, father make him? पिताने त्याला तसं बनवलंय का? No. नाही. Because of the wrong knowledge, आणि चुकीच्या ज्ञानामुळे he was like that. तो तसा होता. He was starving आणि तो भूक मारलेला होता. and he was coming slowly. आणि तो सावकाश येत होता. He had already prepared his mind what to tell. त्यांनी आधीच आपली मनाची तयारी केला होता की तो पिताशी काय बोलणार आहे. At least I'll become like a servant. कमीत कमी मी चाकर तरी होऊ शकतो. I will get food like a servant. आणि चाकरासारखं तरी मला जेवण मिळेल. Dress like a servant. आणि चाकरासारखं वस्त्र मिळेल. That was his thought. आणि असं पुत्राचा विचार होता. Was our father's thought like son's thought? आणि आपल्या पिताचा विचार पुत्राच्या विचारासारखा No. होता का? नाही. The father did not change. पिता तर बदललाच नाही. He was the same. तो तर सारखाच होता. He loved him त्यांनी पुत्रावर प्रीती केली. before he left. तो सोडण्याच्या आधी He loved him त्यांनी त्याच्यावर प्रीती केली. after he left. आणि तो सोडून गेल्यानंतरही त्यांनी त्याच्यावर प्रीती केली. He loved him त्यांनी त्याच्यावर प्रीती after केली. he came like a beggar. आणि भिकारी सारखा आल्यानंतरही पिताने See, त्याच्यावर प्रीती you know, केली. we are the losers. आम्हीच ते Don't गमावणारे ever आहेत. say, God made me like this. आणि असं कधीच बोलू नका की देवाने माझी Our wrong स्थिती अशी केली आहे. information makes us like that. आपल्या चुकीच्या माहिती आपल्याला असं बनवतो. Amen. आमेन. See, he went on his own. मुलगा स्वतःहून गेला. The father didn't go after him. पिता त्याच्या मागे गेला नाही. No. Father was waiting पिता तर वाट पाहत होता. because he was not lost. कारण पिता हरवलेला He नव्हता. was in the home. तो घरीच होता. The son left. पुत्र निघून गेला, So सोडून the गेला. son must come back म्हणून पुत्राने परत आला by पाहिजे, getting the right knowledge. योग्य ज्ञान मिळवून. So when the father saw his son coming, म्हणून जेव्हा पिताने आपल्या पुत्राला येताना he was पाहिले still a long way from the house. आणि घरापासून तो खूपच अजूनही लांब होता. What did the father do? पिताने काय केला? He ran to meet him. आणि तो धावत सुटला त्याला भेटण्यासाठी. See, the son did not run. आणि पुत्र पळून आला नाही, The father ran. पिता धावत सुटला. Look at this. ह्या गोष्टीकडे बघा. Put his arms around him, आणि त्याचे जे हात आहे त्याच्या अवतीभोवती kissed घातले, him, त्याला चुंबन दिले and welcomed him. आणि त्याचे आमंत्रण केलं. Amen. आमेन. See, the one who hurts you आणि जो तुम्हाला दुःख देतो must come running and tell all this. आणि जो तुम्हाला दुःख देतो त्यांनी धावत पळत येऊन तुम्हाला क्षमा मागितली But the पाहिजे one किंवा who was तुमच्याशी बोलले पाहिजे. hurt पण जो दुःखीत झाला ran and embraced him. तो धावत सुटला आणि ज्यांनी दुःखी केला त्याला आलिंगन दिले. Holy Spirit told me पवित्र आत्म्याने he मला did this सांगितलं. to show that he still loved him the same. आणि पिताने असं केलं ह्यासाठी की हे दाखवण्यासाठी की तो पुत्रावर अजूनही सामायिकपणानेच प्रीती करत आहे म्हणून. And Christ our Lord designed this parable so precisely आणि ख्रिस्त आपला प्रभूने इतकं अचूक रीतीने ह्या दाखल्याची रचना केली. when the father saw his son coming, ज्या पिताने पाहिले की त्याचा पुत्र येत his आहे wayward son आणि coming, त्याचा भटकलेला पुत्र येत आहे what was his main concern? आणि त्याची मुख्य चिंता काय होती? His concern was not now how bad he is, why he did this, why he did that. आणि त्याची चिंता अशी नव्हती की तो इतका वाईट का आहे, त्याने असं का केला, असं का केला नाही, असं नाही. His father's concern was to show him that I still love you. आणि त्याच्या पिताची चिंता अशी होती हे दाखवण्यासाठी पुत्राला की अजूनही मी तुझ्यावर सारखंच प्रीती He करत आहे. never showed any negative quality of anger or no fear of punishment, nothing like that. आणि पिताने नकारात्मक असं काही क्रोध दाखवले नाही, भीती दाखवले नाही किंवा शिक्षाचे असं काही गुण त्यांनी पुत्रावर दाखवलेच नाही. His only interest was आणि त्याच्या एकच रुची होती to show the son पुत्राला दाखवण्यासाठी that you are still my son. की तू अजूनही माझा पुत्रच आहे, I still love you. मी अजूनही तुझ्यावर प्रीती करतो. Amen. Look Amen. at the quality of a father. आणि आपल्या पिताच्या गुणाकडे But बघ. the way the messages are preached today पण ज्या प्रकारे आज संदेश दिले जात is आहेत very different than the quality of a father which Jesus expressed through this parable. आणि जे संदेश दिले जात आहे ते आपल्या पिताचे जे गुण दाखवले गेले त्याच्यापेक्षा खूप वेगळं आहे. जो येशूने ह्या दाखल्यामध्ये पिताचे गुण दाखवले The father did not आहेत. demand आणि पिताने मागणी that केली you नाही change your dress first. की प्रथम तू आपलं वस्त्र बदल, Remove your dirty dress. तुझे घाणेरडं वस्त्र काढ, Take bath. अंघोळ घे And then I will embrace you. आणि मगच मी तुला आलिंगन देणार. Holy Spirit told me पवित्र आत्म्याने मला the सांगितलं. way he was. आणि ज्या प्रकारे पुत्र You know, होता the father was with a royal dress. आणि पिता तर राजकीय वस्त्राने And पांघरलेला the होता son had come dirty, shabby,
आणि पुत्र smelling घाणेरडा होता, like a त्याच्यामधून beggar. दुर्गंध येत होता, फाटके फुटके कपडेने आला होता, भिकारी सारखं आलं. In that same position he had come, आणि त्या घाणेरड्या अवस्थेमध्ये with तो आला होता all the dirt. आणि सर्व मल घेऊन The father embraced him तरी पिताने त्याला आलिंगन to दिले, show him, हे even दाखवण्यासाठी. in this condition, आणि ह्या वाईट परिस्थितीमध्ये देखील I have not changed. मी काय बदलला नाही, I still love you the same. मी अजूनही तुझ्यावर सारखंच प्रीती करत आहे. Amen. आमेन. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. You know, the messages that we preach आणि जो संदेशाचा आम्ही प्रचार करत आहे expresses very differently आणि खूप वेगळ्या रीतीने तो the व्यक्त heart करत of आहे. our Father. आपल्या पिताच्या हृदय खूप But the वेगळ्या रीतीने way व्यक्त करत आहे. Jesus designed this parable पण ज्या प्रकारे येशूने ह्या दाखल्याची to रचना show केली the आहे reality of our Father's love and compassion, आणि आपल्या पिताची प्रीती व कळवळाची अस्तित्व दाखवण्यासाठी येशू ख्रिस्ताने ह्या दाखल्याची रचना केली because of आहे. the quality of this compassion, आणि ह्या कळवळेच्या गुणामुळे the Father reached out to his Son, आणि पिता आपल्या पुत्राकडे पोचला even in that condition आणि त्या वाईट परिस्थितीमध्ये देखील in which he saw his Son. आणि ज्या परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्या पुत्राला पाहिले. The first priority of his Father was आणि पिताच्या प्रथम प्राधान्य होती not to shout at him, त्याच्यावर ओरडण्यासाठी ना not to show anger, आणि राग दाखवण्यासाठी but ना, to let his Son know की त्या पुत्राला समजले that पाहिजे even though he hurt him, offended him, की जरी पुत्राने त्याला दुःख दिले, त्याला नाराज केले, yet he loved him. तरी पिताने त्याच्यावर प्रीती केली. Though there were changes in the appearance of the Son later on, जरी पुत्राच्या व्यवहारामध्ये नंतर बदल झाली, because the Son saw his Father's love कारण त्या पुत्राने आपल्या पिताची प्रीती पाहिले and he changed. आणि मग नंतर तो बदलला. But the Father did not ask him to change. पण पिता त्याला बदलण्यासाठी And काय सांगितले then I नाही will love you. आणि मगच मी तुझ्या प्रीती करणार No. असं पिताने सांगितले He नाही. embraced him even in that dirt and shabby clothes and all these negative things. आणि पिताने त्याला त्या घाणेरड्या वस्त्रामध्ये, त्या मलामध्ये, त्या दुर्गंधामध्ये, त्या फाटका फुटका कपड्यामध्ये देखील पिताने त्याला आलिंगन The दिले. Father in the parable did not wait for the Son to come आणि दाखल्या पुत्रामध्ये पिता पुत्राची वाट पाहत नव्हतं की तो आला पाहिजे and ask for forgiveness first. आणि प्रथम त्यांनी क्षमाची मागणी केली पाहिजे. Before I'll say I love you. आणि मी बोलण्याच्या आधी की मी तुझ्यावर प्रीती करत आहे No, that is what we think. आणि असंच आम्ही First विचार करतो. repent, otherwise Father will not love you. प्रथम पश्चाताप करा नाहीतर पिता तुमच्यावर प्रीती करणार नाही. No, he was not waiting that the first Son, repent what you did. असं पिता वाट No. पाहत नव्हतं की पुत्राने पश्चाताप केला पाहिजे की त्यांनी काय केलाय म्हणून. Today we say, repent, आज आपण म्हणतो turn पश्चाताप or करा. burn. आणि किंवा वळा किंवा जळा Repent or you'll perish. आणि पश्चाताप करा नाहीतर तुमचा नाश होणार. The Father was not waiting for all that आणि पिता ह्या सर्वांसाठी वाट till पाहत he होता. asked forgiveness आणि जोपर्यंत त्यांनी क्षमा मागितली नाही तोपर्यंत before he lets his Son to know that he loves him आणि त्याच्या पुत्राला कळवण्याच्या आधी की तो त्याच्यावर प्रीती करत आहे म्हणून. in a real sense. आणि खऱ्या मान्याने The अर्थाने Father took the first step पिताने प्रथम पाऊल घेतला in re-establishing the relationship with his Son. आणि त्याच्या पुत्राबरोबर नातेसंबंध पुन्हा स्थापित More करण्यासाठी. than the Son wanting the relationship, the Father ran to have this relationship with his Son. आणि पुत्राला संबंध ठेवण्याच्या आधी पिताची इच्छा होती की त्यांनी पुत्राबरोबर संबंध स्थापित केला पाहिजे म्हणून पिता प्रथम धावत गेला. Amen. आमेन. The Son wanted to have a relationship as a servant, आणि पुत्राला एक चाकर सारखं पिताबरोबर संबंध but the ठेवायचा Father होता. took the first step पण पिताने प्रथम पाऊल to घेतला re-establish the relationship with his Son. त्याच्या पुत्राबरोबर संबंध पुनर्स्थापित By करायला. the way, we see he ran out आणि आपण बघत आहे की पिता धावत सुटला to receive him. त्याचा स्वीकार करण्यासाठी. Look at this. आणि ह्या The गोष्टी one who is offended is going to receive the one who has offended him. आणि जो दुःखित झालेला आहे तो त्या गोष्टीच्या त्या व्यक्तीचा स्वीकार करायला जात आहे ज्यांनी त्याला दुःख दिले, नाराज केला. Amen. आमेन. When someone is hurt, जेव्हा कोणी दुखवले आहे he'll say, "Nee, पहिला तू कर. तू क्षमा मग तो माग." व्यक्ती म्हणतो की तू मला दुःख दिले म्हणून प्रथम तू माझ्याकडे क्षमा माग. But that is not our heavenly Father. पण अशा प्रकारे आपला स्वर्गीय पिता नाही. We have hurt him, आम्ही त्याला दुःख but दिले he is the first one to take the first step or 99 steps to come to you to re-establish the relationship with you. पण तो आहे प्रथम पाऊल घेणार आहे आणि 99 पाऊल तो घेत आहे तुमच्याकडे पोहोचण्यासाठी. So we see here, म्हणून इथे the आपण one who पाहतो, is hurt जो दुखावला गेला आहे is making the reconciling तो समेट करत आहे rather than the one who has hurt him. त्याच्यापेक्षा
त्या व्यक्तीने ज्यांनी त्याला दुःख The दिले father आहे who is hurt is more interested आणि पिता जो दुःखीत झालाय, नाराज झालाय, त्याला अधिक आवड आहे in reconciling with his wayward son. त्याच्या भटकलेल्या पुत्राबरोबर समेट करण्यासाठी. Amen. आमेन. Than the son wanting that. आणि त्या पुत्रापेक्षा ज्याची इच्छा नाही एवढं समेट करण्यासाठी. The father was always expecting, आणि पिता नेहमी अपेक्षा करत होता, looking, वाट बघत होता watching for his son आणि पहारा करत होता आपल्या to पुत्राची come home. की तो घरी आला पाहिजे. Amen. आमेन. That is who our father is. आणि असंच आपला देव पिता आहे. Our father does not have the quality of avoiding to see people who have offended him. No. आणि आपल्या पितामध्ये असं गुण नाही त्या लोकांना टाळणे ज्यांनी देव पिताला दुःख दिले आहे. The message today, God is very angry. He will not look at your face. आणि आजचा संदेश असा आहे की देव तुमच्यावर खूपच रागिष्ट आहे, देव तुमच्या चेहऱ्याकडे देखील पाहणार नाही. आजचा संदेश असा आहे. Remember, लक्षात this ठेवा, is the parable of Jesus. हा येशूचा दाखला आहे. Amen. आमेन. Who is the son. जो पुत्र This is आहे the parable of Jesus, आणि हा येशूचा दाखला आहे who knows the Father so well. ज्याला आपल्या देव पिताला इतकं चांगलं माहिती Because आहे, he is the Word, or was the Word in heaven. कारण तो वचन आहे किंवा स्वर्गामधला वचन होता He is called the Word in heaven. आणि तो स्वर्गामधला वचन आहे. Amen. Amen. So he knows the Father म्हणून त्याला पिता चांगल्या and रीतीने is माहिती आहे revealing the true heart of the Father. आणि तो आपल्या पिताच्या खरा हृदय आपल्याला प्रगट करत आहे. Amen. आमेन. Based on this, you must give messages. आणि ह्या गोष्टीच्या आधारे, या ज्ञानाच्या आधारे तुम्ही संदेश दिले Holy पाहिजे. Spirit has given me a very big message about this. आणि पवित्र आत्माने मला ह्या ढाकल्यावर खूप मोठा संदेश दिला आहे. If you hear, जर तुम्ही ऐकले you will be blessed. तुम्ही आशीर्वादित होणार. Amen. आमेन. So, in the verse 21, he says, आणि 21व्या वचनात तो म्हणत आहे and the son says, आणि पुत्र सांगितले Father, की पिता, I have sinned against heaven and before you. मी तुझ्या पुढे आणि स्वर्गापुढे पाप केला आहे. See, every sin is a sin against heaven, आणि प्रत्येक जी पाप आहे स्वर्गाविरुद्ध पाप आहे, against God. देवाविरुद्ध And he पाप says, आहे. I'm not worthy to be called your son. आणि तो म्हटला, मी लायक नाही तुमच्या पुत्र It's not होण्यासाठी. your worthiness that God calls you his son. आणि ही तुमची योग्यता नाही ज्याच्यामुळे देव तुम्हाला त्याच्या पुत्र बोलत It आहे. is God's grace. आणि ही देवाची कृपा आहे. When you believed in जेव्हा Jesus, तुम्ही ईश्वर विश्वास that केला God put you in his beloved son, Jesus Christ. की देवाने तुम्हाला त्याच्या प्रियकर पुत्र प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ठेवले And you have become his beloved son. आणि आता तुम्ही त्याचे प्रिय पुत्र झाले आहे. Amen. We Amen. are not beloved and we are not his son because of our worthiness. आपण प्रिय किंवा आम्ही देवाचे पुत्र नाही आपल्या योग्यतामुळे किंवा So लायकीमुळे. remember this always. म्हणून हे गोष्टी नेहमी लक्षात ठेवा Never forget the cross. आणि क्रूसाला कधीच विसरू The नका. cross even is remembered in heaven too. आणि स्वर्गामध्ये देखील क्रूसाची It स्मरण never होतं. becomes old. आणि ती कधीच जुनी गोष्टी होत Because नाही, of the cross event कारण क्रूसाच्या घटनामुळे and the आणि resurrection, पुनरुत्थानामुळे we have everything today. आज आपल्याकडे प्रत्येक गोष्टी आहे. Amen. आमेन. Don't forget the cross. क्रूसाला विसरू नका. Don't forget what Jesus. Cross doesn't mean that piece of wood. No. Piece of wood. आणि क्रूस म्हणजे लाकूडचा तुकडा असं नाही. Cross means the work of Jesus that he did for mankind. आणि क्रूस म्हणजे येशूच्या काम जो त्यांनी मनुष्य जातीसाठी केला. He gave his life. त्यांनी आपले प्राण दिले He took our place आणि त्यांनी आपली जागा घेतली and he paid the sin penalty. आणि त्यांनी पापाची भरपाई केली, दंडाची So भरपाई never केली. forget that. म्हणून ही गोष्टी कधीच विसरू Do नका. you know that the message of the cross is the power of God? आणि तुम्हाला माहिती आहे क्रूसाचा जो संदेश आहे देवाचा सामर्थ्य आहे. Once Holy Spirit gave me this message. एकदा पवित्र आत्म्याने मला हा संदेश दिले. What makes Satan? Which message makes the Satan to tremble? आणि कुठल्या गोष्टी शैतानाला थरथर कापायला लावतो He told me त्याने मला the message सांगितले. of the cross. क्रूसाचा संदेश. The devil trembles शैतान घाबरतो because there is what he paid for all the sins and its आणि consequences. तिथेच त्यांनी पापाची आणि त्याच्या सर्व परिणामाची भरपाई केली. There is where he defeated Satan forever. आणि क्रूसावर येशूने शैतानाला युगानुयुगासाठी पराभूत केला. Amen. He Amen. rose up and has given us that life. आणि तो उठला आणि त्याने आम्हाला तो पुनरुत्थित जीवन दिलेला आहे. That life which faced the devil, defeated him. आणि तो जीवन ज्यांनी शैतानाचा सामना केला आणि त्याला पराभूत केला Which faced sickness and defeated it. आणि आजाराचा सामना करून त्याला पराभूत केला. Faced curse and defeated it. शापाचा सामना करून त्याला पराभूत केला. Amen. Amen. So mighty work he did on the cross only once in lifetime. आणि For इतकं eternity. महान काम त्यांनी क्रूसावर केला एकदाच आणि सार्वकालिकसाठी. So we see in this parable, आपण या दाखल्यामध्ये पाहतो this is the true reflection of our Father. आणि ही आपल्या पिताची
खरी प्रतिबिंब आहे. He is least interested in your past mistakes. आणि तुमच्या भूतकाळच्या चुकांमध्ये त्याला मुळीच रुची He नाही. didn't tell the son, you did this, you did that. आणि त्याने पुत्राला असं सांगितलं नाही, तू असं केलं तसं केलं, पश्चाताप कर. He didn't say all आणि that. पिताने एकही शब्द असं You सांगितले know, नाही. before the son could say, आणि मुलगा बोलण्याच्या आधीच, see, you read in this verse, आणि तुम्ही या वचनात वाचा, in Luke 21:22. आणि लूक 21:22 See, म्हणजे, he is just saying it. आणि तो फक्त The म्हणत father आहे. did say, okay, मग yes, पिताने yes. सांगितलं नाही, ठीक आहे, Okay, you ठीक have आहे, repented. I have forgiven you of all your sins. आणि तू पश्चाताप केलाय, तुझ्या सर्व पापांविषयी He, मी तुला he क्षमा didn't करतो. even give a list of sins. त्याने पापाची यादी देखील He सांगितली didn't नाही. say, I left you, आणि Father. असं सांगितलं नाही, पिता Then मी तुला सोडून I गेलो, went to the prostitutes. मग मी कसबिनीकडे गेलो, I did this. मी हे I केले, did that wrong. मी तो चुकीच्या No, गोष्टी nothing. केल्या, He असं काय just नाही. said, I have sinned against thee. आणि फक्त सांगितलंय, मी तुझ्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केले आहे. But our father's interest was more than that. पण आपल्या पिताची आवड त्याच्यापेक्षा अधिक He होती. was not interested in the son doing all these things. आणि त्याला what he did, रुची what he नव्हता did की not. पुत्राने काय केले, वाईट गोष्टी केल्या आहे नाही, ह्या गोष्टीमध्ये His पिताची रुची coming नव्हती. back was more important. त्याच्या परत येणे पितासाठी खूप महत्वाचे होते. All he cares about is that for us to come home, आणि पिताला एवढंच काळजी आहे की आम्ही परत घरी आलो to पाहिजे, return home. आपण घरी परतलो He पाहिजे. is not going to think of your sins. आणि पिता तुमच्या पापांची विचार करणार No, नाही, he forgives and forgets. आणि तो क्षमा करतो आणि विसरून जातो. In fact, the Bible says when the son was far away आणि शास्त्र म्हणत आहे, ज्या पुत्र खूप दूर होता, लांब होता, and his father saw him. आणि पिताने तेव्हा See, लांबून त्याला See, पाहिले, the son was coming home, आणि पुत्र तर घरी येत होता, but the father didn't know when he's going to come. पण पिताला माहितच नव्हतं की पुत्र कधी येणार But आहे. yet the Bible says he saw him. पण तरी शास्त्र म्हणत आहे, पिताने त्याला It's आधी not पाहिले. that suppose he was waiting from morning till evening असं नाही की तो सकाळपासून and then he संध्याकाळ, went home आणि मग तो घरी and he गेला, slept आणि मग तो and झोपला, then the son आणि came. मग पुत्र No. आलं. See, when he saw him means he was continuously looking out when his son will come home. आणि पिताने पाहिले, याचा अर्थ आहे की तो निरंतरच बाहेर बघत होता की कधी त्याचा पुत्र परत घरी येणार. Till his son comes home, that means he was always looking out. आणि जोपर्यंत त्याचा पुत्र परत आला नाही, याचा अर्थ की पिता नेहमी बाहेरच बघत होता, Expecting and looking अपेक्षा करत होता आणि बघत होता when he will come home. की पुत्र कधी घरी येणार. And when his father saw him, आणि जेव्हा त्याच्या पिताने त्याला filled पाहिलं with love and compassion, आणि प्रीतीने व कळवळीने भरून he ran to his son, तो धावत सुटला त्याच्या पुत्राकडे, embraced him त्याला and आलिंगन kissed दिले him. आणि त्याला चुंबन देखील दिले. Amen. आमेन. Embraced him त्याला आलिंगन दिले with all the dirt आणि सर्व मलाने, and kissed him though his face was full of dirt. आणि त्याला चुंबन दिले, जरी त्याच्या चेहरा पूर्ण मलाने, चिखलाने, घाणाने, दुर्गंधाने भरला होता That तरी. means त्याचा अर्थ our आहे, father is always looking out, आपला पिता नेहमी बाहेर बघत आहे, craning his neck to see if any of his lost sons are coming back home. आणि असं बघत आहे की त्याच्या हृदय कळवळत आहे की कधी त्याच्या हरवलेला पुत्र घरी येत आहे. He's a waiting father. आणि तो एक वाट पाहणारा पिता आहे. Amen. आमेन. See, usually rich people don't run like this. आणि सहज असं जे धनवान श्रीमंत लोक असं धावत सुटत No, नाही. he was a rich man, तो तर एक धनवान व्यक्ती but होता, yet he ran for his son, तरी तो आपल्या पुत्रासाठी धावत who गेला, had come like a beggar. जो एक भिकारी सारखा आला You होता. know, rich people are puffed up with dignity and pride. आणि जे श्रीमंत लोक आहे, गर्वाने आणि घमंडाने ते फुगले असतात, So they cannot be associated with emotions like running. म्हणून त्यांना अशा प्रकारची भावना नाही की ते धावत सुटणार. They always check their emotions. आणि ते नेहमी आपल्या भावनेवर चाचणी करत But आहे, though- तपासत though आहे, our father नियंत्रणात ठेवत आहे. was and is rich, आणि जरी आपला पिता धनवान आहे, he's filled with love and compassion. तो प्रीतीने व कळवळीने भरलेला आहे. Amen. आमेन. What did the father do? पिताने काय केला? He told his servants, त्यांनी आपल्या चाकरांना सांगितले, bring the finest robe. आणि सर्वात उत्तम झगा घेऊन Did ये. he say, you don't deserve the best? आणि असं सांगितलं नाही, तुला उत्तम जगाच्या तू लायक नाही, You don't deserve it. तू ह्या गोष्टीच्या लायक You are a नाही, sinner. तू तर पापी आहे, Why should I give you the best? मी तुला उत्तम जगा का दिले The पाहिजे? best belongs to the best children of mine. आणि उत्तम जागा माझ्या उत्तम लेकरांसाठीच आहे, No, the best is for all his children. आणि उत्तम देवाच्या सर्व लेकरांसाठी आहे. Even if you have sinned, जरी तुम्ही पाप केले आहे, God has the best for you. देवाकडे तुमच्यासाठी उत्तम आहे. Amen. आमेन. Hello. Are you shocked?
तुम्हाला आश्चर्य वाटले का? You know, when many Christians sin, जे अनेक ख्रिस्ती they पाप think करतात, God will give us inferior thing now आता त्यांना वाटतं आहे की देव आम्हाला कमी दर्जाच्या because गोष्टी I have देणार, hurt him, कारण मी I त्याला have offended him. मी त्याला नाराज केलंय. See, God has still has the best for you. तरी देवाकडे तुमच्यासाठी उत्तमच You know, आहे. Holy Spirit told me, पवित्र आत्माने मला in the family सांगितले, of God, देवाच्या there कुटुंबामध्ये is no one who is superior or inferior. देवाच्या कुटुंबामध्ये कोणी श्रेष्ठ नाही, कोणी कमी श्रेष्ठ नाही. All are superior. सर्व लोक श्रेष्ठच आहे. Amen. आमेन. He doesn't treat you differently because you sinned. आणि तुम्ही पाप केले म्हणून देव वेगळ्या रीतीने तुमच्याशी व्यवहार करत He नाही. didn't have a bad robe for him. आणि पुत्रासाठी पिताकडे घाणेरडा जगा नव्हता, वाईट जगा नव्हता. Hello, because you have sinned, तू पाप केला आहे, I will not give you the मी best. तुला उत्तम देणारच नाही. I will give the best to others मी उत्तम मित्रांना who have देणार, not sinned. ज्यांनी पापच केले नाही. No, no, no. नाही. What did he tell the servants? त्यांनी चाकरांना काय सांगितले? Bring the best robe. सर्वात उत्तम जगा Do you- घेऊन या. Does a sinner, a prodigal son, deserve a best robe? आणि एक उद्धला पुत्र, एक पापी चांगल्या जगाच्या लायक आहे का? Hello. Are the messages in line with this parable of Jesus, आणि आपले जे संदेश आहे येशूच्या दाखल्याच्या ओळीत आहे का? expressing the Father's love for us? आणि पिताची प्रीती आपल्यासाठी व्यक्त करत आहे का? The Father said, bring the best आणि robe. पिताने सांगितले सर्वात You उत्तम know, जगा I gave घेऊन a ये. message on the best robe आणि उत्तम जगावर मी तुम्हाला संदेश दिला होता a few weeks back. आणि थोड्या आठवड्यांपूर्वी. So this actually represents the righteousness आणि हे खरोखर नीतिमत्वता दर्शवित that आहे. all those who come back to God, they are covered with. आणि ते सर्व लोक जे देवाकडे परत येत आहे ते नीतिमत्वताने पांघरले जात आहे. This best robe is also seen in Isaiah 61, आणि हा जो उत्तम जगा आहे यशाया 61 मध्ये सांगितले the आहे. 10th verse, 10व्या where वचनामध्ये the Bible says, शास्त्र म्हणत for he आहे, has dressed me कारण त्यांनी मला वस्त्र with घातलेलं the आहे clothing of salvation आणि तारणाच्या वस्त्राने त्यांनी मला पांघरलेलं आहे and draped me आणि त्यांनी मला पांघरला आहे. in a robe of righteousness. नीतिमत्वाच्या जगेने त्यांनी मला वस्त्र Was the घातलेलं आहे. son righteous तो पुत्र का नीतिमान or होता unrighteous? किंवा अनितिमान होता? Unrighteous. तो अनितिमान But होता. yet the Father gave him the robe of तरी righteousness, पिताने त्याला नीतिमत्वाची जगा दिली not the robe of punishment. आणि शिक्षाची वस्त्र दिले नाही. Hello? Are you shocked? तुम्हाला धक्का बसले का? The preachers need to give messages based on the parable of Jesus who has expressed our Father's true love for us. आणि प्रचारक लोकांनी ते संदेश दिले पाहिजे जसं येशूने त्या दाखल्यामध्ये पिताची खरी प्रीती आपल्यासाठी दाखवली आहे त्याच्यावर. Amen. आमेन. So he gave him the robe of righteousness. म्हणून पिताने त्याला नीतिमत्वाची जगा दिली. Why? हा? Not because he deserved it. तो लायक होता Did म्हणून. the prodigal son deserve it? उद्धला पुत्र काय लायक होता का? Does God give based on your deserving, आणि प्रभू तुमच्या लायकीवर तुम्हाला On your गोष्टी देतो, worthiness, तुमच्या on योग्यतेवर the works that you do? आणि जे काम तुम्ही करत आहे त्याच्या आधारे. Once you see this love एकदा तुम्ही हे प्रीती पाहिले of a father, पिताची, you will work for him. तुम्ही त्याच्यासाठी काम करणार. Even in the work that you do, आणि जे काम तुम्ही करत आहे based on his love for you, त्याची प्रीती जे तुमच्यासाठी आहे त्याच्या will आधारे be easy. मग तुमच्यासाठी गोष्ट Why? सोपी होणार का? Because it is by God's grace you will do the work. कारण देवाच्या कृपेनेच तुम्ही तो काम करणार That's आहे. what Paul could say. म्हणून पॉल म्हणू शकत I होता, have worked more than all the apostles. आणि इतर सर्व प्रेषितांपेक्षा मी अधिक श्रम I केला, worked harder. मी अधिक परिश्रम केला आहे, कठोर परिश्रम केला आहे. How? कसं? By his grace. फक्त प्रभूची कृपेने. Amen. आमेन. When you know his grace, जेव्हा तुम्हाला प्रभूची कृपा समजतो it will be easy to work more. मग तुम्हाला अधिक काम करण्यासाठी You अधिक will अगदी serve सोपं God होणार. more. तुम्ही अधिक देवाची सेवा But he करा. will never say, मैं ही करने का क्या, मैं ही करने का क्या, I have to only do why others. You will never murmur, complain like this. आणि तुम्ही म्हणणार नाही मलाच एवढं काम करायचं आहे की मी एकटाच एवढं काम केलं पाहिजे का? तुम्ही असं कधीच तक्रार When you कुरकुर start करणार saying नाही. that, it is your ability. जेव्हा तुम्ही असं बोलायला सुरू करत आहे मग And ती it तुमची will be क्षमता आहे. tough. मग तुमच्यासाठी कठीण होणार. You're not letting grace to take over your life. आणि तुम्ही कृपेला तुमच्या जीवनावर नियंत्रण करायची Paul said, परवानगी and do not frustrate the grace of God. पॉल म्हणत आहे मी देवाच्या कृपेला निष्फळ करत नाही. Don't hinder the grace of God. देवाच्या कृपेमध्ये अडथळा घालू So नका. let's, I don't know how much time we have, just 5 minutes we have. We'll close now because I have a big message. I'll take part 2 next time because I have to show you about the prodigal son's elder brother. आणि दुसरा भाग देखील मला घ्यायचा आहे कारण मला तुम्हाला उद्धला पुत्राच्या थोरला भावाविषयी देखील That is सांगायचं also आहे. fun.
तो देखील मजेची Yeah, you'll मजेची गोष्ट enjoy आहे you'll enjoy even his part, his role, आणि त्याच्या भूमिकाचा देखील तुम्ही आनंद घेणार because आहे many are like that, like him, कारण अनेक लोक थोरला भावासारखंच आहे having a servant mentality. एक चाकराची मानसिकता So आहे we have to त्यांच्यात. address even that म्हणून त्या गोष्टीची देखील आम्ही Because संबोधित केले पाहिजे to reveal our Father's heart. आपल्या पित्याचे हृदय प्रगट करण्यासाठी Jesus has spoken about both, येशूने दोन्ही पुत्रांविषयी so we have to सांगितले learn about both. म्हणून दोघांविषयी दोघांचे गुण आम्ही Yeah. शिकलो पाहिजे Some are like him, some are like him, काय थोरलासारखा आहे काय धाकटासारखा but आहे both have never understood grace properly. पण दोघांना कृपा बरोबर समजलेच नाही Amen. So we need to learn both. म्हणून दोन्ही So आम्ही शिकलो I'll पाहिजे. just close within 2 minutes, 2-3 minutes. Yeah, and then we'll have Lord's Supper. आणि Okay. 2-3 मिनिटांमध्ये आम्ही समाप्त करणार आहे मग आम्ही प्रभू भोजन करणार But आहे in the part 2, we'll continue. पण भाग 2 मध्ये आम्ही So, संदेश The चालू Father करू. gave righteousness to the Son. म्हणून पिताने नीतिमत्वता आपल्या पुत्राला दिले That he wanted his son standing to be righteous. की त्याची इच्छा होती की त्याच्या पुत्राच्या उभे राहणे नीतिमान असले Don't be offended. नाराज नाही झालो Don't पाहिजे feel guilty. दोषी वाटून घेऊ Don't नका feel condemned. दंडित वाटून घेऊ नका So I myself am giving the robe of righteousness, म्हणून मी स्वतः तुम्हाला नीतिमत्वताच्या जगा a देतो declaration आणि एक घोषणा that my son is righteous, की माझा मुलगा नीतिमान that आहे you will never remember your past mistakes. की तुम्ही तुमच्या भूतकाळच्या चुका कधी आठवण करणार Because नाही. even I don't remember. कारण मी देखील आठवण And I करत do नाही not want you to come like a beggar. आणि माझी इच्छा नाही तुम्ही भिकारी I want you to come with a righteous robe. माझी इच्छा आहे की तुम्ही नीतिमत्वताच्या जगा घालून आले पाहिजे The son did not earn his right आणि standing पुत्राने आपल्या योग्य उभं राहण्याची कमाई केली with his नाही dad. त्याच्या पिताबरोबर The father didn't say, go and work and become right, become good. When you repent, you change your life, and then I will give you the robe of righteousness. No, no, पिताने no, no, सांगितलं no, नाही no, जाऊन चांगलं काम कर No, no, नीट no. काम कर जेव्हा तुम्ही बरोबर होणार तेव्हा मी तुला उत्तम जगा देणार नीतिमत्वताच्या The जगा moment देणार you came believing, आणि ज्या क्षणी त्यांनी विश्वास धरून आले the father gave the robe of righteousness पिताने पुत्राला नीतिमत्वताच्या as जगा a दिले gift, एक देणगी म्हणून and it is still a gift आणि ती अजूनही एक देणगी आहे for those who come to the father. आणि त्या लोकांकडे जे पिताकडे येत He also gave the ring, त्यांनी त्याला अंगठी दिले which represents the authority. जो अधिकार दाखवत आहे It means त्याच्या when you come back to the father, जेव्हा तुम्ही पिताकडे येत आहे you have the father's authority. तुमच्याकडे पिताचा अधिकार No असतो one will look to you as a servant आणि कोणी तुमच्याकडे एक or दासासारखं बघत blame you or आणि murmur or तुमच्यावर complain. दोष लावणार तुमच्या विरुद्ध कुरकुर किंवा Let तक्रार करणार. everyone know प्रत्येक लोकांना कळू द्या that you have the same authority. की तुमच्याकडे सारखंच अधिकार I have आहे also given the robe of righteousness मी तुला नीतिमत्वताची that जगा no one दिली. should criticize की you. कोणी तुझ्या टीका किंवा निंदा नाही केली No one पाहिजे should say, कोणी म्हटले नाही you did पाहिजे this wrong. तुम्ही हे You चूक did that केली, wrong. तुम्ही अमुक चूक You केली, sinned. तुम्ही You पाप know, केले today in the churches, they keep on insulting आणि believers. मंडळीमध्ये असे सतत विश्वासू लोकांची अपमान करत राहत आहे Anyone who's come to the Lord, you don't even know it. आणि कोणी जो प्रभूकडे आलाय तुम्हाला माहिती देखील नाही And the Father has given the robe of righteousness आणि पिताने त्याला नीतिमत्वताची जागा देते with no condemnation. आणि कुठलाही Yet दंडाज्ञाशिवाय Christians Tari looking Christi- externally and they condemn them. तरी ख्रिस्ती लोक बाहेरच्या रूप बघून वागणुकी बघून त्यांना दंडित How करत much our आहेत. Father is grieved. मग किती आपला पिता शोकित होतो Amen. आमेन The sandals were given. आणि त्याला Okay. पायथन You देण्यात know, आले I will stop here मी इथेच थांबणार आहे because Holy Spirit has given me many revelations on this. आणि पवित्र आत्म्याने मला ह्याच्यावर अनेक प्रकटीकरण दिले आहे But you will learn many things पण तुम्ही अनेक गोष्टी शिकणार once आहे you know this. एकदा तुम्हाला हे So समजेल. don't miss the second one. म्हणून दुसरा भाग चुकवू नका It's more powerful. आणि ती खूपच सामर्थ्यशाली आहे Did you understand? तुम्हाला इथपर्यंत समजले का Hello. You're so wonderful. तुम्ही खूप सुंदर आहात God, अप्रतिम आहात the Lord Jesus expressed the Father's heart of love for you. आणि जे पिताने पिताचे जे हृदय आहे तुमच्या पुढे सादर केलं आहे Okay. दर्शविले आहे. Now we have the Lord's Supper. आता आपलं प्रभू भोजन आहे Let's make everything ready. आपण प्रत्येक गोष्टी तयारी करूया Yeah. And we will go to this passage मग आपण या अध्यायाकडे जाऊया in 1 Corinthians 11. Yeah, my wife will bring this. One day I'll be also teaching you about the Lord's Supper, which is very powerful. आणि एक दिवस मी तुम्हाला प्रभू भोजनाविषयी शिकवणार आहे जी खूपच सामर्थ्यशाली आहे You must be seeing that I'm always doing it in this room. आणि तुम्ही बोलत असेल की नेहमी प्रचार मी ह्या खोलीतच का करतो The reason is, कारण अशी आहे we have this router, the internet here. आणि आमच्याकडे जी राउटर किंवा मोडेम ह्या रूम मध्येच आहे Though the signals go even outside, जरी सिग्नल बाहेर जात आहे but they're not as strong as this. पण इथे जितकं स्ट्रॉंग सिग्नल येत आहे तिथे Because इतर रूम मध्ये येत नाही Sometimes they get cut off.
कारण मध्ये मध्ये मग ते कट होतो. That's why I'm keeping it in this room. म्हणून मी सर्व संदेश ह्या खोलीमध्येच घेतो. Is it okay? तुमच्याशी ठीक आहे ना? तुम्हाला काय Okay. हरकत नाही ना? Okay, okay. One day I'll speak to you about the Lord's Supper, एक दिवस मी तुम्हाला प्रभू भोजनाविषयी शिकवणार which आहे, many of you don't know. जे अनेक लोकांना माहिती नाही. Not now. आता Okay. नाही. We've already spent much time, आपण खूपच वेळ घालवले आहे. but I'm happy that I could show you by Holy Spirit our Father's true heart of love. पण मी आनंदित आहे की पवित्र आत्म्याच्या द्वारे मी तुम्हाला आपल्या पिताच्या खरा प्रीतीचे अंतकरण दाखवू शकत आहे म्हणून. Now, this is the Lord's Supper. हा प्रभू भोजन आहे This is not a funeral service. आणि ही मयतीची सभा नाही This is a service of celebration. आणि ही उत्सवाची साजरा आहे. Though Jesus suffered, जरी येशूने दुःख but सोसले, the Lord doesn't want us to be a partaker of this. पण प्रभूची इच्छा नाही की आम्ही ह्या गोष्टीमध्ये सहभागी झालो पाहिजे. Amen. आमेन. We cannot bear it. आम्ही येशूचे दुःख सहन करू शकत नाही. So I gave this message regarding Good Friday. So आणि I won't go उत्तम there. शुक्रवारी मी हा संदेश दिला होता. So मी now परत तिथे जाणार नाही. this speaks of His blood म्हणून हे जे आहे त्याच्या रक्ताविषयी that He बोलतो, shed for us. जो त्याने आपल्यासाठी वाहिले. He took away all our past, present, future sins. त्याने आपले सर्व भूतकाल, वर्तमान आणि भविष्याची पापे He paid घेतली. it once and for all. त्यांनी एकदा आणि सर्वदासाठी त्याची Many फेड times the केली. leaders make you to cry at this time, अनेकदा पुढारी तुम्हाला ह्या वेळेस रडायला लावत and the आहे people think because I cried, आणि the Lord लोकांना forgave वाटते me. की मी रडलो आहे म्हणून प्रभूने मला क्षमा केली आहे. No, see, shedding tears is okay आणि अश्रू घालणे ठीक आहे if it is based on His love for you. जर प्रभूची प्रीती जर तुमच्यासाठी आहे त्याच्या आधारे आहे He तर. will store such precious tears in the bottle. आणि तो असं मूल्यवान जे अश्रू आहे बाटलीत साठवून ठेवणार आहे. But if you are shedding tears जर तुम्ही अश्रू गाळत as a आहे manipulation एक हाताळणी or म्हणून trying to get favor, किंवा तुम्ही अनुग्रह मिळवण्याचा प्रयत्न करत that is आहे, wrong. ही चुकीचं आहे. Amen. आमेन. So at this time we have to celebrate. म्हणून ह्या वेळेस आम्ही साजरा केला पाहिजे. You know, don't think when you drink this, when you eat this, you'll be healed. असा विचार करू नका की जेव्हा तुम्ही हे खाणार तुम्ही आशीर्वादित By होणार. what Jesus did, आणि येशूने काय केलं आहे, by His stripe we were healed. त्याच्या बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य मिळाले. But this we are doing by the act of faith or the deeds of faith, पण आम्ही हे करत आहे विश्वासाच्या कृती म्हणून, विश्वासाच्या कार्य म्हणून. that we believe. आणि हे दाखवत आहे की आम्ही विश्वास Not करतो. after you drink and eat, you don't believe. आणि हे खाल्या पिल्यानंतर तुम्ही विश्वास करत आहे असं Because नाही. you believed, तुम्ही विश्वास केले you आहे. show faith in action. तुम्ही जे विश्वास आहे कृतीमध्ये, कार्यामध्ये दाखवत आहे. Amen. If you don't touch the spiritual reality, you cannot be blessed. जर तुम्ही आत्मिक अस्तित्वाला स्पर्श केले नाही तुम्ही आशीर्वादित होऊ Okay, शकत नाही. let's. Are you ready? तुम्ही तयारीत आहात. Yeah. If you don't have a wine, don't worry. जर तुमच्याकडे द्राक्ष वेळ नाही, रस नाही तर काही चिंता करू नका. Any drink, any cold drink, कुठलाही कोल्ड ड्रिंक even Coffee least of the देखील. least, coffee, tea, or least, or even water you आणि can take. पाणी देखील तुम्ही घेऊ शकत आहे. And even for the bread, आणि भाकरीसाठी and chapati, तुम्ही चपाती घेऊ शकत आहे, bread, भाकरी घेऊ शकत आहे, biscuit, ब्रेड घेऊ शकत आहे, बिस्किट घेऊ शकत आहे, anything. टोस्ट, असं It's काही just घेऊ a शकत. symbol. ती फक्त एक चिन्ह आहे. Amen. आमेन. Okay. The Lord Jesus, on the same night in which He was betrayed, He took bread and gave thanks. See, He gave thanks. उसका नुकसान के लिए उसने धन्यवाद दिया ताकि हमारा फायदा हो. This is my body, it is for you. Eat this to remember me. ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणात हे करा. See, this body was broken for you. बघा हा शरीर तुमच्यासाठी मोडण्यात आले. Amen. आमेन. Whenever I take Lord's Supper at home, जेव्हा मी प्रभू भोजन घरी घेतो I say, this is for me. आणि मी बोलतो हा माझ्यासाठी Your आहे body was broken for me. आणि हा शरीर माझ्यासाठी मोडण्यात आला. I'm included in His body. मी त्याच्या शरीरामध्ये समावेश आहे. Amen. आमेन. See, included you also in this. आणि तुम्ही देखील याच्यामध्ये सामील आहे. So do this in remembrance of Him. म्हणून त्याच्या स्मरणात हे तुम्ही करा. Not what you did for Him, but what He did for you. आणि तुम्ही त्याच्यासाठी काय केले नाही, त्यांनी तुमच्यासाठी काय केले Let's त्याच्यामध्ये. all eat together. चला आपण एकत्र मिळून खाऊया. Say thank you, Jesus, बोला धन्यवाद येशू for your healing. तुझ्या आरोग्यासाठी.
Because your body was broken, तुझे शरीर मोडण्यात आले म्हणून I have received healing. मला आरोग्य प्राप्त Not झाले. because of my worthiness, माझ्या लायकीमुळे नाही, not because of my performance, माझ्या कृतीमुळे नाही, not because of any righteous deeds. कुठल्या नीतिमान कार्यांमुळे No, नाही, it's only because फक्त your body was broken. तुझे शरीर मोडण्यात आले म्हणून. From the cross comes the blessing. आणि क्रूसावरूनच तो आशीर्वाद येतो. Now, let us take the cup. आपण प्याला घेऊया. In the same manner, Jesus took the cup. He said, this cup represents the new agreement with God. When you drink of this, do this in remembrance of me. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणात हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता. Say, thank you, Lord Jesus. बरं, धन्यवाद प्रभू येशू. Because of his blood, येशूच्या रक्तामुळे all our sins are forgiven. आमच्या सर्व पापांची क्षमा झाली God आहे. is not angry at you. देव तुमच्यावर रागीश He is नाही not even in a bad mood. आणि देव वाईट मूड मध्ये देखील No, नाही. because you have believed in Jesus. तुम्ही येशूवर विश्वास केला आहे No, म्हणून you must know. तुम्हाला समजले You have पाहिजे believed in Jesus. तुम्ही येशूवर विश्वास Who is केला. Jesus? येशू कोण आहे? You have believed in him. तुम्ही येशूवर विश्वास केला. Believing in him also means whatever he did for you, आणि येशूवर विश्वास करणे म्हणजे येशूने जो काम तुमच्यासाठी केलंय So, त्याच्यावर देखील विश्वास करणे. that becomes your benefit. मग तो तुमचा फायदा होतो. Amen. आमेन. So he shed his blood. त्यांनी आपले He रक्त वाहिले. died तो मरण पावला and he paid all our sin and its penalty. आणि त्याने आपले सर्व पाप आणि त्याचे दंडाची भरपाई केली. Believers think विश्वास only the past sins, फक्त भूतकाळच्या but पापांची future भरपाई, sins he has not paid. पण भविष्याचे पापांचे त्यांनी So भरपाई now केली नाही. I will pay it म्हणून मी आता by त्याची फेड fasting and करणार. praying and crying. No, उपवास व प्रार्थना व रडून you can cry for your sin. तुम्ही तुमच्या पापांसाठी रडू शकत आहे. It's okay, ठीक आहे, but it's not because of your crying that God forgives. पण तुमच्या रडण्यामुळे देव तुम्हाला क्षमा करत You नाही. know, repentance with sorrow is okay. Good, आणि it's good. पश्चाताप दुःखाबरोबर चांगली आहे. Because you know how you hurt him. कारण तुम्हाला माहिती आहे किती दुःख तुम्ही प्रभूला दिले That आहे will not do it again. की तुम्ही ते पुन्हा But करणार नाही. don't think you can purchase his forgiveness. पण असं विचार करू नका की तुम्ही त्याची क्षमा विकत घेऊ शकत आहे. Forgiveness comes only because of his shed blood on the cross. आणि क्षमा फक्त त्याने आपल्या क्रूसावर रक्त सांडलं आहे म्हणून येत आहे. You don't deserve it. आपण त्या गोष्टीचे लायक नाही. Amen. Now become his child. आता तुम्ही त्याचे लेकरू झाले आहे. Because of the blood, रक्तामुळे we have a relationship, आपला एक नातेसंबंध आहे. fellowship with God. सहभागिता आहे देवाबरोबर. This great God has become your father, हा महान देव तुमच्या पिता झालेला आहे and we have become his son. आणि आम्ही त्याचे पुत्र झाले आहे. There's no barrier today. आता कुठलाही आडबिंत We नाही. can come boldly to his presence. आपण धैर्याने त्याच्या सानिध्यात येऊ He शकतो. has put us the robe of righteousness. त्यांनी आपल्यावर नीतिमत्वाचा Christ जगा घातला. is the robe of righteousness. ख्रिस्तच आपल्या नीतिमत्वाचा वस्त्र आहे. Amen. आमेन. Don't run away from God. आणि देवापासून पळून जाऊ He नका. looks at you as his son. तो तुमच्याकडे एक पुत्र म्हणून बघत Thank you, आहे. Lord Jesus, धन्यवाद प्रभू for येशू. your precious blood that you shed. मूल्यवान रक्त जे तुम्ही ओतले We सांडले believe आम्ही विश्वास and we करतो. have received. आम्ही ते प्राप्त केले आहे, ग्रहण केले आहे. Thank you, Father. धन्यवाद प्रभू In येशू. Jesus' name. धन्यवाद पिता Let's all प्रभू drink येशू together. ख्रिस्ताच्या नावात आम्ही मागतो. आपण सर्व एकत्र मिळून पिऊया. Say, thank you, Lord Jesus. Thank you, Lord Jesus. I धन्यवाद praise you, Lord प्रभू येशू. Jesus. I स्तुती praise you. देतो I प्रभू praise you. I येशू. praise you. I गौरव bless your देतो holy प्रभू name. येशू. Thank धन्यवाद you, Lord प्रभू Jesus. येशू. Thank you, thank you, thank you, धन्यवाद thank you, Lord प्रभू येशू. Jesus. तुझ्या महान कार्यासाठी धन्यवाद. Praise the Lord. प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. प्रभूची स्तुती असो. So, how are you all? तुम्ही सर्व कसे आहात? We love you. आम्ही तुझ्यावर प्रीती We करतो. are like a big family. आम्ही एक मोठा कुटुंबासारखा Yeah, आहे. we all love one another. आम्ही सर्व एकमेकांवर प्रीती करतो. Here, my message that I gave yesterday. आणि काल जो मी संदेश दिला होता ते And there ऐका. are many precious things there. आणि तिथे खूपच And don't मूल्यवान forget, गोष्टी आहे. early in the morning, आणि विसरू नका भल्या पहाटे just say, फक्त बोला, Father, Pita. Heavenly Father, स्वर्गीय पिता I ask for मी मागतो and receive grace. आणि कृपाचा स्वीकार करतो In Jesus' name. येशूच्या नावात. Just say that every day in the morning. फक्त दररोज ही सकाळी बोला. You will see मी पाहणार our Father's grace will enable you आमच्या पिताची कृपा तुम्हाला सामर्थ्य to देणार. live a blessed life. एक आशीर्वादित जीवन Because जगायला. when others have bad time, कारण ज्या इतर लोकांकडे वाईट वेळ असते you'll have good time. तुम्हाकडे चांगली वेळ असेल. Because that is the gift from our Father कारण ती आपल्या पितापासून एक देणगी आहे for his child.
त्याच्या लेकरूसाठी. Amen. आमेन. We are so blessed having you. आम्ही किती आशीर्वादित आहे की तुम्ही सर्व So blessed. आमच्या बरोबर आहे. We are आम्ही किती praying for you आशीर्वादित. daily. आम्ही रोज तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. We are praying for you daily. आम्ही रोज तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. Amen. आमेन. Okay. God bless you all. देव तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. Before I forget, आणि विसरण्याच्या don't आधी forget to share. आणि शेअर करायला You विसरू know, नका. when you are sharing, आणि जेव्हा तुम्ही you are शेअर करता, sharing our Father's heart of love तुम्ही आपल्या पिताची प्रीती प्रीतीमध्ये अंतकरणामध्ये जे to प्रीती आहे ते शेअर all करत His आहे. children त्याच्या सर्व and लेकरांसाठी even to others. आणि इतरांसाठी देखील. That since they know God as a God of anger and punishment and judgment, आणि त्यांना माहिती आहे की देव रागाच्या, शिक्षाच्या आणि न्यायाच्या देव you आहे are म्हणून revealing the true heart of our Father. तुम्ही आपल्या पिताच्या खरा अंतकरण त्यांना सादर Jesus करत has आहे. revealed it to you आणि येशूने ते तुम्हाला प्रगट just केले, as He revealed to you जसं आम्ही तुम्हाला प्रगट केले आहे and I reveal it to आणि मी you. तुम्हाला प्रगट केले आहे. You have a responsibility to reveal to others. तुमच्याकडे जबाबदारी आहे इतरांना ते प्रगट This is करण्यासाठी. the most blessed message you can share it with others. आणि हे सर्व आशीर्वादित संदेश आहे जे तुम्ही इतरांबरोबर शेअर The करू right शकता. message योग्य संदेश to share it with all your friends. तुमच्या सर्व मित्रांबरोबर शेअर Amen. This is the message the world आणि needs हा संदेश जगाला पाहिजे and the born again Christians need. आणि नवीन जन्मलेल्या ख्रिस्तींना हा संदेश पाहिजे. Amen. आमेन. I believe you'll do it. आणि माझा विश्वास आहे तुम्ही तसं करणार. Thank you. धन्यवाद. And those who want to give your tithes or offerings, we have already mentioned everything. आणि ज्यांना दशमांश द्यायचे आहे, दान अर्पण द्यायचे आहे, आम्ही आधीच त्याचा उल्लेख केलेला I know आहे some people are giving it. आणि काही लोक देत आहे. I thank all of them and I pray that God bless you abundantly. आणि मी सर्वांच्या धन्यवाद देतो आणि मी प्रार्थना करतो देव तुम्हाला विपुल रीतीने God आशीर्वाद is not a debtor to anyone. देव कुठल्याही व्यक्तीच्या ऋणी नाही. Thank you so much. धन्यवाद.